थांब 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 शिक्षण शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष नेमले जातात. तसेच आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष परब्रह्म परमेश्वर होतात. त्यांना दंडकपणा तसेच माझे विद्यागुरू ज्यांच्याकडून मला घेण्यात आले असे माझे विद्यागुरू परमपूजनीय ईश्वर भक्त भाईदेव महानुभाव दरी आश्रम त्यांनाही माझा दंडकपणा. तसेच समोर बसलेले सर्व बालवंता वास्तविक त्यांना माझा दंडकपणा. तर मी या धर्मात कसा आलो, धर्मात आल्यानंतर मला काय अनुभव आला, अनुभव तुम्ही काय काय घेतलं ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तर माझा उपदेश जवळजवळ 30 ते 35 वर्ष झाले असावं. तर या धर्म आमच्याकडे पहिल्यापासून होता, आजोबापासून होता, परंतु धर्माची काही माहिती नव्हती. परंतु आमची आई पण उपदेशी नव्हती. धर्म तर होता घरामध्ये, पण आमच्या घरासमोरच मंदिर असल्यामुळं आमची आई तिथली सेवा करायची मंदिराची. आम्ही लहानपणी आईबरोबर सोबत मंदिरात जायचो, देव करायचो, पण धर्माची काही माहिती नव्हती. पण असंच समोर असल्यामुळं साधू संत घरी यायचे, आई त्यांना चहा पाणी करायची, घरी यायचे साधू संत. आणि त्या अनुषंगाने हळूहळू आईने उपदेश घेतला. आणि मग आईच्या माध्यमातून थोडा थोडा धर्म समजायला लागला. धर्म समजला नाही, परंतु फक्त इकडं काही खायचं नाही, याचं खायचं नाही, दहाव्याचं खायचं नाही, चित्राचं खायचं नाही, सत्यनारायणचं खायचं नाही, कुठल्या देवाच्या पाय पडायचं नाही, एवढं माहिती होतं फक्त. परंतु असं होता आमच्या मंदिरामध्ये एक जयत्राज दादा फलटणकर असे नावाचे साधू आले. आणि आल्यानंतर त्यांची आमची जवळीक वाढली. तोपर्यंत आम्ही बरेच मोठे झालो होतो. आणि माझे वडील लहानपणीच वारलेले होते. आणि मग त्या बाबांच्याकडे जाऊन ते चांगले अभ्यासू होते बाबा पण. आम्ही असं त्यांच्याकडे जात राहिलो, दुपारी बसायचो. मग त्यांनी सांगितलं आम्हाला का अरे तुम्ही उपदेश घ्या. पण मग आम्ही म्हणायचो उपदेश घेऊन काय करायचे आपल्याला, उपदेश घेऊन काय करायचे. पण त्यांनी थोडं सांगितलं उपदेश घेतल्याने काय होतं. त्यांनी सांगितलं उपदेश जर घेतला तर तुम्ही आज जे देवाचं दर्शन घेता याच्यापेक्षा अधिक तुमच्यावर देवाचं लक्ष राहील, देव तुमच्यावर सदुनित तुमचं छाया राहील देव. असं त्यांनी सांगितलं आम्हाला. खोलवरचं काही सांगितलं नाही. पण मग बळजबरीने आईने पण सांगितलं का उपदेश घेऊन टाका तुम्ही. आणि म्हणून मग मी उपदेश घेतला. आणि मग काही दिवसानंतर माझ्या लहान भावाने पण उपदेश घेतला. घरात आमच्या सर्वांनीच उपदेश घेतला. आणि आमचे सर्वांचे गुरु ते एकच बाबा. आणि बरेच जणांनी सांगितलं की एक गुरु नको आहे, असं नको आहे, तसं नको. पण ते बाबांनी पण सांगितलं की एक गुरु असलेलं काही होत नाही म्हणे. सगळ्यांनी एक गुरु केला. आणि परत त्यांच्या माध्यमातून थोडासा देव कळाला. इतकं काही कळालं नाही, परंतु त्यानंतर मग असंच धर्माचं गोडी होती पहिल्यापासून. आम्ही आरतीला जायचो संध्याकाळी. आणि मग असंच भाऊनी पंचकृष्ण वाचला एक कार्यक्रम ठेवला होता. एक महावाक्याची पोथी होती. आणि त्या पोथीचं पॉम्पलेट आमच्या मंदिरात लागलेलं होतं. आणि त्याच लागल्यामुळं आणि मग गणेश ढोंशे असे मंडळात होती पहिली, ते पोस्टर घेऊन लावायला आले आमच्या मंदिरात. आणि मग त्यांना विचारलं, दुपारची वेळ होती, त्यांना विचारलं काय. मग त्यांनी सगळं सांगितलं त्या कार्यक्रमाची रूपरेषा. आणि मग ते म्हणजे या कार्यक्रमाला. पण आमचं पण असं छोटंसं एक मंडळ होतं ते मंदिराचं. ते सर्व पोरांना संध्याकाळी आरतीला यायची. त्यांना सांगितलं असा असा कार्यक्रम घेऊ, आपल्याला जायचं बाबा असं म्हणून. ते पण काय हरकत नाही, जाऊ म्हणे आपण. मग सहजच
गाडी केली आणि आम्ही कार्यक्रमाला आलो आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही भाऊला जोडले गेलो. मी तिथं भाऊचं बघितलं आम्ही तिथं सर्व आणि मग ओळख पाळख झाली आणि मग तेव्हापासून आम्ही या मंडळाला जॉईन झालो आणि मग तेव्हा जॉईन झालो आणि मग थोडा इकडे येत राहिलो आम्ही. इथं सत्संग व्हायचे पहिले आणि मग त्या माध्यमात म्हणजे धर्म कळाला भाऊच्या माध्यमातून सर्व. देव काय, परमेश्वर कसा, धर्म काय, त्यांच्यापासून कळालं आम्हाला धर्म. तर देव आपल्याला कशासाठी करायचं आहे, देव कशासाठी जाणून घ्यायचं आहे आपल्याला, त्यांनी सगळं आम्हाला समजून सांगितलं आणि मग आम्ही आजपर्यंत त्या रस्त्यावर चालतो आहे. तर धर्म हा, परमेश्वराचा धर्म हा जाणून घेऊन भक्ती करायला सांगितली. आणि परमेश्वराची भक्ती आपल्याला काय करायची, तर आपल्याला जो जन्ममरणाचा जो रोग लागला आहे त्या रोगातून आपली सुटका करण्यासाठी आपल्याला देवाची ओळख करून घ्यायची, देवाच्या धर्माची ओळख करून घ्यायची. आणि मग या जगाच्या पाठीवर या जन्ममरणाच्या फेऱ्यातून कोणीच आपल्याला सोडू शकत नाही, फक्त आहे परमेश्वरच आपल्याला सोडू शकतो, जे भाऊने आम्हाला सांगितलं. आणि मग आम्ही अभ्यास करायला लागलो. तरी अभ्यास अजून भाऊच्या आम्ही परीक्षेत उतरलो नाही अजून, पण ते आम्हाला सदोदित मार्गदर्शन करत राहत्या. आमच्यावर रागावता पण आमच्यावर, आम्ही अभ्यास करत नाही म्हणून. तर अशा याच्यातून तर आम्ही देव समजून घेत आलो आजपर्यंत. तर मग आपल्याला देवाची ओळख कशाने होईल, काय होईल, तर आपण जे भाऊचे सत्संग आहे ते आपण ऐकले किंवा भाऊ सांगतात काय, आणि धर्म समजूनच आपण देवाचा धर्म केला पाहिजे, अभ्यास करून ज्ञानानेच धर्म केला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला पहिली देवाची आवड असली पाहिजे, ते परमेश्वराची आवड असली पाहिजे. परमेश्वराची आवड जर राहिली तर त्याला धर्माची आवड होती, आणि धर्माची आवड असली तर मग आपल्याला त्याच्या ज्ञानाची, त्याच्या आचरणाची आपल्याला आवड होती. आणि म्हणून आपल्याला परमेश्वर समजून घेऊनच त्या परमेश्वराची भक्ती करायची. ती भक्ती करून परमेश्वर समजून, आणि तोच आपला जीवाचा उद्धार आहे. कारण परमेश्वराने या जीवाला उद्धारण्याचे व्यसन स्वीकारले, आणि तोच एकही अवतार आपल्या जीवाचं उद्धारण करू शकत नाही. फक्त परमेश्वर चक्रधर स्वामी महाराज हेच आपल्या जीवाचं उद्धारण करू शकतात. तर मग तो परमेश्वर कसा आहे हे आपण जाणून घेऊन त्या परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. परमेश्वर आपल्याला वेळोवेळी चांगले प्रसंग आणून उभे करतात आपल्यासमोर, पण ते आपल्याला समजून घेतले पाहिजे आपण ती वेळोवेळी. तसेच परमेश्वर संधी पण देत राहतात आपल्याला परमेश्वर अनेक वेळेस. कारण आतापर्यंत अनेक वेळेस आपण मृत्यू झाला, जन्माला आलो, आणि आत्ता पण जन्माला आलो म्हणून देवाने आपल्याला संधी दिली. परत संधी जी दिली त्या देव समजून घ्यायचा, देवाचा धर्म समजून घ्यायचा कसा आहे काय, आणि मग तो धर्म करून परमेश्वर भक्ती करायची आपण. तर ती संधी परमेश्वर देत राहतात. तसेच संधी देतात, त्या संधीचा मी एक बोधकथा सांगतो. तर त्या संधीचं आपल्याला सोनं नाही करते परमेश्वराने संधी देऊन सुद्धा. तर एक गरीब माणूस असतो, तो दररोज मंदिरात जायचा देव करायला, आणि देवाला सांगायचं की देवा मी खूप गरीब माणूस आहे, मला काहीतरी दे म्हणून सांग, विनंती करायचं देवाला. असं बरेच दिवस जायचं. आणि मग एक दिवस देव त्याला प्रसन्न झाले, आणि देव म्हटले का गरीब माणसा मी तुला प्रसन्न झालो नाही, माग तुला म्हणे काय मागायचं. तर तशी आपली ही लीळा पण आहे, याची कणाशीची लीळा पण आहे. मग तर देवाला सांगतो का बघा म्हणजे देवा मी खूप गरीब माणूस आहे, मला फक्त संपत्ती पाहिजे, मी मोठा दिसलो पाहिजे, जगात माझी मानमान्यता व्हायला पाहिजे म्हणे, असं मला दे म्हणे. ठीक आहे म्हणे, देतो म्हणे.
देव म्हणे हे बघ तुला एक परीस देतो म्हणे मी, तू परीस घे आणि तू लोखंडाला लाव, तुला जेवढं सोनं बनवता येईल तेवढं बनव आणि मग मोठा हो म्हणे ते सोन्यावर. बरं, त्याला खूप आनंद झाला. तुम्ही देवाने मला परीस दिला, मी जगातल्या एक नंबरचं श्रीमंत होणार म्हणे आता सोन्यावर सगळं. तर म्हणे तो त्या आनंदाच्या भरात, पण देवाने सांगितलं त्याला एक अट आहे म्हणे काय, तर हा परीस जेव्हा तुला देईल म्हणे तर त्या दिवसापासून तर 7 दिवसाच्या आत तुला किती सोनं बनवायचं म्हणे, रात्र दिवसात तेवढं बनवू शकतो म्हणे. त्याला 7 दिवसाची मुभा आहे म्हणे. म्हणजे बरं, त्याला असं वाटलं 7 दिवस देवाने खूप दे म्हणे, 7 दिवसात आपण रात्री दिवसाचं खूप सोनं बनवून ठेवू म्हणे. मग तो आला घरी निघाला. पहिला दिवस त्याचा असाच गेला आनंदाच्या भरामध्ये. घरी आला, बायकोला सांगितलं, देव प्रसन्न झाले म्हणे, मला देवाने परीस दिला म्हणे, तू लोखंडाला लावलं तर म्हणे सोनं होईल म्हणे. तर आपल्या घरात जेवढं लोखंडाची जे काय आहे ना म्हणे वस्तू, तेवढं सोनं करून टाकू म्हणे होईल. त्या विचारात त्याचा तो दिवस गेला, रात्र गेली, झोपला तो निवांत. पण विचार करू लागला का आता लोखंड लागेल म्हणे सोनं बनवायला, ते लोखंड आणायचं कुठून म्हणे. ते घरचं जेवढं होतं तेवढं त्यांनी सोनं बनवलं. आणि मग म्हणे त्या शेती होती, थोडी घरदार होतं त्याच्याकडे. आणि मग तो म्हणे एक विचार केला रात्रभर, तर म्हणे आता एक काम करू, आता पहिले आपण शेती विकू म्हणे, आणि शेतीचं विकून जेवढे पैसे येतील त्याचं लोखंड खरेदी करू आणि त्याचं सोनं बनवून टाकू म्हणे. आणि सोनं बनवलं तर असं आपण किती शेती विकत घेऊ म्हणे. तर ते विचार केला रात्रभर. आणि मग सकाळी त्या शेतीला गिऱ्हाईक पाहायला निघाला. मग गिऱ्हाईक पाहता पाहता पहिला दिवस संपून गेला होता, दुसरा दिवस उगला होता. आणि मग शेती गिऱ्हाईक पाहायला लागला. गिऱ्हाईक पाहता 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 तो दिवस संपला, पण गिऱ्हाईक सापडलं त्याला. संध्याकाळी घरी आलं, मग व्यवहार झाला जमिनीचा. तिसरा दिवस उगला, पैसे घेतले. ते म्हणे आता तुला आनंदातच होता एकदम, पैसे एवढे आले, एवढ्याचं सोनं घेऊ म्हणे आपण आता. आणि मग तो एवढ्या पैशाचं सोनं लोखंड कुठं भेटेल विकत, म्हणून तो त्या लोखंड पाहत फिरला. आणि मग लोखंड पाहता पाहता त्याला पूर्ण दिवस गेला. आणि एका दुकानामध्ये सापडला त्याला. आणि मग तो त्याचा तिसरा दिवस गेला. चौथ्या दिवशी ते लोखंड घेऊन आला तो घरी. मग ते ठेवायचं पुढे एवढं लोखंड, तर मग तो म्हणणार घराच्या पुढेच ठेवू म्हणे आपण. मग घराच्या पुढेच ठेवलं ते. तर मग रात्र झाली, घरी आला, जेवण बसला तो, जेवण करून. आणि मग बायकोला त्याचा विचार झाला दोघांचा, आता एवढं सोन्याचं लोखंड बनायचं, एवढं बनवून ठेवलं घरात, याचं बनवायचं. तर मग तू म्हणे एवढं काय होणार नाही म्हणे. मग म्हणे काम करू आता, एकदाच लोखंड आणून आणि एकदाच सोनं बनवून टाकू म्हणे. चौथा दिवस उगला होता. त्याने विचार केला म्हणे आता आपण जे राहतो ना हे घरसुद्धा आपण विकून टाकू, याचं लोखंड आणू म्हणे. आणि मग सगळं एकखट्टे आपण सोनं बनवून टाकू. आणि मग आपल्याला काय कुठं शेती घ्यायची, बंगले बांधायचे, काय गाड्या घ्यायचे म्हणून ठरवू म्हणे आपण आता. पहिले सोनंच बनवून घेऊ म्हणे. तर त्याने चौथ्या दिवशी ठरवलं का आपले घर विकून टाकायचं. तो घराला गिऱ्हाईक बाहेर ठरवू लागला. आणि मग गिऱ्हाईक पाहता चौथा दिवस संपला, संध्याकाळ झाली, घरी आला. 5वा दिवस उगला. आणि मग 5वा दिवस उगल्यावर तो परत गिऱ्हाईक पाहिलं, पण गिऱ्हाईक भेटलं मग त्याला. तर गिऱ्हाईक पाहता त्याला गिऱ्हाईक भेटलं. आणि मग गिऱ्हाईक आलं, पैसे, मग व्यवहार झाला, पैसे भेटले. मग तो म्हणे चला परत आता आपण लोखंड घेऊन येऊ परत. आणि मग तो त्याचा 5वा दिवस गेला, 6वा दिवस उगला. आणि मग तो ते लोखंड घेऊन आला. ते घर होतं तर राहिलं त्याला, म्हणून आता सगळं लोखंडच ठेवू आपण. आणि मग त्या मालकाला सांगू का आम्ही जोपर्यंत घर घेत नाही तोपर्यंत आम्ही ह्याच घरात राहतो, असं त्यांनी सांगितलं. आणि मग ते पैसे घेतले. 6वा दिवस उगवला, लोखंड आणलं परत त्या घराचं, पण टाकून दिला रस्त्यावर सगळं लोखंड. आणि संध्याकाळी झोपला. आता म्हणे उद्या आपण सकाळी उठू आणि सगळं सोनं बनवून टाकू म्हणे आपण याचा. 7वा दिवस उगला होता. त्याची आंघोळ झाली, देवपूजा झाली, दर्शन झालं. आणि तो निघाला लगेच. एवढंच समोर देव आले तिकडून. त्यांनी पाहिलं देव आले मग. देवाने परीस दिला होता त्याला, देवाविषयी अभिमान होता थोडा, देवाने आपल्याला परीस दिला म्हणून. आणि मग तो आला, आपले देव आले घरी, तो बसलेला होता. आणि मग त्यांनी या देवा बसा, त्यांनी बहिष्कार झाला, चहा पाणी झाला. आणि मग ते विचारलं झालं का म्हणे तुला मी शब्द दिला होता. देव म्हणे म्हणणे काय देवा हे काय आता सगळं विकलं, सगळं लोखंडी खरेदी केलं म्हणे, आता सोनंच बनवायचं आहे म्हणे आता.
बरं म्हणजे तुला आठवण आहे का म्हणे मी काय सांगितलं होतं तुला अट सांगितली होती म्हणे काय देवा म्हणजे 7व्या दिवशी मी परीस घ्यायला येईल तुझ्या दारामध्ये म्हणे तो परीस तुला द्यावा लागेल म्हणे आता तेव्हा त्याच्या लक्षात आलं का 7वा दिवस आहे म्हणे आणि मग तो म्हणे तेव्हा लोखंड मी सगळं विकून मोकळा झालो म्हणे आता मला लोखंड सोनं बनवायचं आणि तुम्ही परीस घ्यायला आले नाही म्हणे अट ते आहे म्हणे तू आता ते परीस लोखंडाला जरी लावला तरी त्याचं सोनं होणार नाही म्हणे आता तर मग तो पश्चाताप करू लागला म्हणून त्याने सगळं त्याला देवाने हे दिलं होतं हां संधी दिली होती त्याला देवाने त्या संधीचं त्याला सोनं करता नाही आलं आणि म्हणून आपणही अनेक वेळा गेलो अनेक वेळाला देवाने संधी दिली आपल्याला पण आपल्याला आपल्या जीवनाचं सोनं नाही करता आलं पण आत्ता देव कळाला धर्म कळाला आपण सोनं करू असं मनाशी तर बांधली का आणि ही जी बोधकथा सांगितली या बोधकथेप्रमाणे आपल्या जीवनाचं असं होऊ नये आपणही विचार करून आपल्या जीवनाचं सोनं करावं आणि देवाचा धर्म समजून देवाचं ज्ञानाने आपण धर्म करावा ज्ञानाने आपण देव समजून घ्यावा एवढं सांगतो दंडवत. धन्यवाद. बाळासाहेब जगताप यांनी आपले अनुभव सांगितले. मला घराच्या समोरच मंदिर होतं, घरचे उपदेशी होते, ते संस्कार लागल्यामुळं कोणती वाईट संगत लागली नाही, कोणती कर्मकांड अंधश्रद्धेत अडकले नाही, ते संस्कार असल्यामुळं धर्माला लागले आणि धर्माला लागल्यामुळं त्यांना एक ती संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं अशा अनुषंगाने ते अभ्यासाला लागले आणि त्यांचं जे ध्येय आहे ते पक्क करून ते इथपर्यंत पोहोचले. आता ह्या मुलांना धर्मात आल्यानंतर शिबिराला आल्यानंतर नेमकं काय तुम्हाला संधी भेटलेली आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला संधी आहे, परमेश्वराच्या कृपेनं तुमच्या पाठीमागच्या काही कर्मानं अशा घरात तुम्ही जन्माला आले जिथं देव आहे, धर्म आहे, संस्कार आहे, संस्कृती आहे. त्यातून काय घ्यायचं, कसं घडायचं, आपलं करिअर असेल किंवा आणखीन आपलं जे बी जीवनात महत्त्वाकांक्षा आहे, स्वप्न आहे ते पूर्ण करायचं, ते एक संधीचा उपयोग करून आता 5 दिवस तुम्ही इथं आलेले, ती एक संधीच आहे शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आणि आपल्यामध्ये बदल करण्यासाठी. अन्यथा अशा संध्या तर भेटत राहतात तुम्हाला, परंतु तुमचे डोळे उघडे नसेल, प्राप्त करण्याची इच्छा नसेल, तर मग ते कितीतरी संध्या येतात जात राहतात. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, वेळ निघून गेलेली असते. करिअरच्या वेळेस ज्यावेळेस तोंड द्यायचं असतं, जबाबदारी असते, त्यावेळेस मात्र ज्या संध्या त्याच्या जवळलेल्या असतात आणि मग पश्चातापाशिवाय काही पर्याय राहत नाही. आणि म्हणून या संधी आहे तुम्हाला, या संधीचं सोनं करा. आज जे शिकाल ते आयुष्यभर तुमच्या उपयोगी पडणार आहे हे परमार्गसेवक बाळासाहेब जगताप यांनी तुम्हाला सांगितलं. सर्वांनी टाळ्या वाजून आपण पुन्हा त्यांचं त्यानंतर परमार्गसेवक किरणदादा भडांगे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे. ते एक कराटे शिक्षक आहे. सकाळी तुमचा व्यायाम त्यांनीच घेतला ना आणि त्यांच्या घरची अशीच परिस्थिती, कोणत्याही प्रकारचं बॅकग्राऊंड नसतानाही पूर्वकर्माची जोड अशी, तर ती आपल्या हातात नाही. आज आपल्या हातात काय एक प्रयत्न समजून घेणं, जाणून घेणं, विचार करणं आणि त्या विचारातून त्यांनी निर्णय घेतला. ते उपदेशी झाले, त्यांच्या कुटुंबाला उपदेशी केलं. त्यांची एक मुलगी पोलीस आहे, मुलगाही स्पोर्ट्स शिक्षक आहे. अशा पद्धतीनं वाटचाल चालू झाली. बाकीचे जे सर्व नातेवाईक आहे, बाकीचे नातेवाईक आहे, सर्व हे जे नातेवाईक आहे ते कोणी उपदेशी नाही आणि त्या अनुषंगाने आजपर्यंत त्यांची बरीचशी प्रगती धर्माच्या अनुषंगाने व्यवस्थितपणे झालेली आहे. त्यांचे काही स्वानुभव ते तुम्हाला सांगतील आणि जीवनात कसे धर्माचे विचार, आचार, संस्कार, संस्कृती उपयोगी पडते आणि त्यातून आपण कसं घडल्या जातो हे आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजून आपण त्याचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने आज आपण या ठिकाणी बालसंस्कार शिबिर व वासनिक प्रशिक्षण शिबिर या शिबिरासाठी आपण सर्व या ठिकाणी जमा झालो. या शिबिराचे मुख्य
जे प्रशिक्षक ईश्वर भक्त भाईदेव मुनी बाबाजी मम गुरुवर्य सर्वोदय सेवासिक मंडळाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे आलेले सर्व अच्युत गोत्रीय बाल बंधू भगिनी, माझे सर्व मित्र, आज आपण या ठिकाणी या शिबिरामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेतला. तुमच्या जीवनातला अनमोल वेळ काढून तुम्ही इथे आले. नाही तर सुट्ट्यांमध्ये सगळी मुलं मामाच्या गावी फिरायला जातात, कोणी आजी बाबाकडे जातं, कोणी वेगवेगळ्या ठिकाणी सुट्ट्या आहे म्हणून फिरायला भेटत नाही म्हणून कोणी गोव्याला जाय, कोणी मुंबईला जाय, आहे की नाही, असं वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. आणि फिरायला गेल्यानंतर काय शिकायला भेटते तिथे? काहीच नाही, फक्त खायला प्यायला भेटतं, फिरायला भेटतं आणि फिरण्यातून आपल्याला काही शिकायला भेटत नाही. मग शिकणं का गरजेचं असतं? जर शिकलं नाही तर काय नुकसान होणार आहे? का आपण शिबिरामध्ये जायचं? आज मी तुमच्यासमोर लहान वयात धर्माचे संस्कार या विषयावरती मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी माझ्या जीवनामध्ये जेव्हा जीवन जगत असताना मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो. माझ्या घरामध्ये कुठलेही धार्मिक संस्कार नव्हते. कारण हिंदूंमध्ये नेमकं धार्मिकता का करावी, कशी करावी हे काहीच माहिती नाही आहे. कारण धर्मग्रंथ आपला हा श्रीमद भगवद्गीता, कितीतरी हिंदूंना आजही प्रश्न विचारला तर त्यांना माहितीच नाही का आपला धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे. कोणी सांगतं रामायण आपला धर्मग्रंथ आहे, कोणी म्हणतं नवनाथ आपला धर्मग्रंथ आहे. म्हणजे हिंदूंना हिंदूंचा धर्मग्रंथसुद्धा माहिती नाही आहे. तर त्याच्यात त्यांचंच काही चुकी नाही आहे. जे काही धर्म आणि धार्मिकता ही आपण तिथपर्यंत पोचायला पाहिजे तर ते लोक तिथपर्यंत पोचू शकले नाही किंवा आपण तिथपर्यंत पोचू शकलो नाही. संसाराच्या गाडग्यामध्ये प्रत्येकाला आर्थिक नियोजनाची, पैशाची गरज असते आणि त्या पैशासाठी तो जास्तीत जास्त वेळ तिकडे देत असतो. कामं करायची असतात, कामातून पैसे येतात, पैशातून आपलं कुटुंब चालत असतं, त्यांच्या गरजा भागत असतात. पण इतक्यावरती जीवन आपलं सीमित नाही आहे. जर इतक्यावरती जर जीवन सीमित असतं तर जगात आज कितीतरी पैशावाले ते अत्यंत आनंदी असते आणि त्यांनी काम थांबून आज फक्त आनंद उपभोगला असता. तर मध्यमवर्गीय जो आहे तो सुद्धा एकदम गरीब आहे, तो सुद्धा आज पैसे कमवताना दिसेल. मध्यमवर्गीय माणूससुद्धा तुम्हाला पैसे कमवताना दिसेल. आणि सगळ्यात श्रीमंत आहे धीरूभाई अंबानी सारखे जे त्यांची मुलं आहे ते सुद्धा आज तुम्हाला काम करताना दिसेल, पैसे कमवताना दिसेल. पैशातून आपल्याला कोणतेही धर्माचे संस्कार आपल्या ठिकाणी चांगल्या गोष्टी येऊ शकत नाही. कारण आपण जेव्हा लहान असतो, शाळेत जातो, आम्ही तुमच्यासारखं लहान होतो, शाळेत गेलो, शाळेत आम्हाला कुठलं शिक्षण भेटलं? सामाजिक शिक्षण भेटलं. इतिहास भूगोलमध्ये इतिहास काय असतो, जग, हे सगळं नॉलेज, सगळं राजकीय नॉलेज वगैरे ते भेटलं. गणितातून थोडीशी व्यावहारिक जीवनाचं हे काही भेटलं. विज्ञानातून हे काय चंद्र, ग्रह, तारे हे काय आहे त्याच्यात नॉलेज भेटलं. पण धार्मिकता घरात नसल्यामुळे घरातूनही कोणी शिकवलं नाही आणि घराच्या बाहेर शाळेत गेलो तिथे शिक्षकांनी काही शिकवलं नाही. मी तर विचार करतो की कधी कधी आता मला जे कळायला लागल्यानंतर विचार करतो की जर त्या वयात, तुमच्या वयात जर आम्हाला असं कोणी आश्रम असतं, असं दाखवलं असतं, तिथे जाऊन धार्मिकता करायची असतात, पण तिथे जाऊन काय भेटतं, काय ऐकलं पाहिजे आणि काय फायदा होतो ते ऐकल्यानंतरून हे जर कदाचित शिकवलं असतं तर मी कधी कधी असं विचार करतो की माझं जीवन त्याच वेळी मी तिथं समर्पण केलं असतं. कारण अध्यात्मात जी शुद्धता आहे, अध्यात्मात जो पॉझिटिव्ह विचार आहे, अध्यात्मात जी चांगली बघण्याची दृष्टी, चांगलं ऐकण्याची नजर, चांगला विचार करण्याची ही सगळी क्षमता फक्त अध्यात्मात आहे. जेव्हा मी हा अध्यात्माचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. कारण माझ्या परिसरामध्ये मी राहत असताना माझे कितीतरी मित्र होते आणि त्यांनाही धार्मिकतेचे संस्कार नव्हते. घरात आता आईवडील कष्ट करायचे, थकल्यामुळे ते संध्याकाळी थोडीशी ड्रिंक करायचे. त्या दारूच्या नशेमुळे तेवढ्या वेळापुरतं त्यांचा थकवा दूर व्हायचा. पण ती सवय त्यांना कधी त्या वाईट मार्गाकडे घेऊन गेली, व्यसनाकडे घेऊन गेली, त्यांच्या लक्षात आलं नाही. आज तुम्ही बघा मध्यमवर्गीय लोकांमध्ये बिडी पितात, तंबाखू खातात, त्यानंतर रोज संध्याकाळी ड्रिंक करतात आणि कामं करावं लागतात म्हणून नॉनव्हेज खातात. तर त्यांना हे माहिती नाही की आपण हे जे काही करतोय ह्या गोष्टी योग्य आहे की अयोग्य आहे, त्यांना काही माहिती नाही. कशामुळे माहिती नाही? तर धर्म काय, धार्मिकता काय आणि त्यातून काय फायदे होणार, तोटे होणार याचा विचारच त्यांनी केला नाही आणि त्यामुळे त्यांना ते कळू शकलं नाही आणि त्याच्यामुळे नुकसान काय झाली. आज माझ्या बरोबरचे जे माझे लहानपणीचे मित्र होते, काही मित्र व्यसनांच्या आहारी लागले, व्यसनांची सवय त्यांना लागली. कोणी दारू पिऊन, माझे आता जे 4-5 मित्र होते ते दारू पिऊन आत्तापर्यंतले 1-2 जण दारू पिऊन मेले. 1-2 जण आता हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घडी मोजताय, त्यांचे आजार त्यांना खूप वाढले आणि काही गुंड झाले. गुंड होऊन त्यांच्या एकमेकांमध्ये भांडणं होऊन त्यांचे डायरेक्ट इन्काउंटरसुद्धा झाले. मी विचार करतो जर माझ्या भाग्यामध्ये ही धार्मिकता आली नसती तर माझा जीवनाचा प्रवास कुठे गेला असता. कारण ह्या जीवाचं एक स्ट्रक्चर आहे, हा जीव जैसे संग ठेवीचे तैसे ठाके.
तुम्हाला जशी संगत भेटेल, जसे लोक भेटतील, जसं संगत भेटेल तसे तुमचे विचार, आचार आणि तुमचं जीवन घडत असतं. माझ्या जीवनामध्ये एक टर्निंग पॉईंट आला. हा टर्निंग पॉईंट प्रत्येकाच्या जीवनात येईल का हे सांगता येत नाही, पण तो वेळ, ती काळ ओळखता आली पाहिजे. आणि तो टर्निंग पॉईंट आल्यानंतर तो पकडता आला पाहिजे. मी जर त्याच रूटला, त्याच लोकांमध्ये उठलो बसलो असतो तर कदाचित आज मी सुद्धा त्यातली एखादी घटना माझ्या जीवनात घडून गेली अशी आणि मी पण संपल्यात जमा असतो. पण ह्या आध्यात्मिक या संस्कारात माझी काही वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा मी 22-23 वर्षाचा झालो आणि मग त्यावेळेस मला धर्म मंदिरात जाण्याचे योग आला. माझ्या दाजी आणि माझी बहीण महानुभाव पण ती उपदेश घेतला होता. ती मंदिरामध्ये जायची, मग तिथे मी त्यांच्यासोबत मंदिरात जायचो. मंदिरात गेल्यानंतर मी एक गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं. त्या मंदिरात गेल्यानंतर लोक स्थानवंदन करायचे. स्थानवंदन केल्यानंतर दंडवत घालून एकांत बसायचे. तर मी काही लोक असे बसलेलो बघायचो. मी काय त्या मंदिरात जात नव्हतो, कारण उद्देशी नव्हतं, धार्मिक संस्कार नव्हते. आणि त्याच्यात अदुगरत मानभाव पंथाविषयी भरपूर भीती मनामध्ये घालून दिली जाते की मानभाव पंथाचा देव असा कडक आहे, तसा कडक आहे, हे चालत नाही, ते चालत नाही. आणि घरातून आपल्याला खाण्यापिण्याचे सगळे संस्कार होते. मंदिरात गेलं तर नको काही भला यायला, म्हणून त्यापेक्षा 2 हात लांब राहिलेलंच बरं, म्हणून आम्ही बाहेरच थांबायचो. पण मी ऑब्झर्वेशन करायचो, तिथे जे काही लोक बसलेले असायचे ते इतके एकाग्र झालेले दिसायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी सात्विकता, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे सुपावले ना, मी कधी कधी विचार करतो की यांना असं काय हे विचार करत असेल, इतके एकाग्र झाले स्वतःशी. ते जे स्मरण आपण आता म्हणतो ते स्मरण, त्या स्मरणामध्ये ती ताकद मला तिथं दिसायची. मी विचार करायचो की आपण एक 5 मिनटं स्वस्त बसू शकत नाही. हे लोक मंदिरात येतात, आजूबाजूला इतका गलगलाट आहे. तिथं तुम्ही पंचवटीमध्ये जाऊन बघा किती गलगलाट चालू असतो. पण त्या गलगलाट सुद्धा डोळे एकदा बंद केले तर कोणी 20 मिनटं, कोणी 30 मिनटं, कोणी पाऊण तास, कोणी 1 तास शांत बसलेलं दिसायचं. ते ऑब्झर्वेशन मला खूप भावायचं. आणि त्या वयात आम्हाला ते संस्कार भेटले नाही, त्याच्यामुळे माहिती काहीच नाही. आणि हे माझं जसं भाग्य तसं प्रत्येकाचं भाग्य असेल हे सांगता येत नाही. जर तुम्हाला घरातून हे संस्कार भेटले नाही, शिक्षण शाळेतून शैक्षणिक क्षेत्रातून तुम्हाला हे संस्कार भेटले नाही, तर किती मोठं तुम्हाला सांगितलं की जीवनात किती मोठी नुकसान होऊ शकते. माझ्या वयाची मुलं ज्यांना हे संस्कारच भेटले नाही त्यांचं काय काय झालं ते मी तुम्हाला परिस्थिती सगळी सांगितली. जर ते संस्कार ते भेटले असते लहानपणापासून तर आपली प्रगती अधिक झाली असती. ऊर्ध्व विचाराची प्रगती झाली असते, ऊर्ध्व कार्याची प्रगती झाली असते. ही सगळी प्रगती आपली धर्मातून, धार्मिकतेतून आणि अशा धार्मिक ठिकाणी जाण्यातून आपल्याला होणार आहे. जोपर्यंत आपण या गोष्टींचं महत्त्व जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात, तुम्ही 10वी आता बरेच विद्यार्थी पास झाले, लोक आज हौसाने सांगत फिरतात की माझ्या मुलीला 98%, माझ्या मुलीला 95%, कुणी 100चे 100पैकी टक्के घेतलेले. जीवनात पास झालो असं म्हणणं हे खरं नाही आहे. जीवनात तुम्ही कधी पास व्हाल, तुम्हाला जीवन कशा पद्धतीने जगायचं आणि त्या आध्यात्मिक जीवन तुमच्यात असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही जीवन जगले पाहिजे, ते खरं पास होणे. नाही तर कितीतरी लोक यशाच्या याच्यावरती जातात. तुम्ही एक पैलवान आहे, त्याचं नाव मला आठवत नाही, सुशील कुमार आहे वाटतं, तर तो पैलवान होता आणि त्याला ते एकदम म्हणजे मोठं मेडल मिळालं. पण त्याला ते आध्यात्मिक संस्कार नसल्यामुळे थोडंसं काहीतरी वाद झाला. त्या वादातून तो एका जणाशी मारामारी केली, त्या समोरच्याला डायरेक्ट तो मारामारीमध्ये समोरच्याचा डायरेक्ट जीव गेला. एवढं नाव वाजलेला पैलवान, त्याला आता जेलमध्ये तो आज शिक्षा भोगतोय. तर हे संस्कार नसल्यामुळे तुमचं बाकीच्या गोष्टीतलं यश जे आहे ना, ते यश खरं यश नाही आहे. कारण ते यश फक्त दिसण्यापुरतं आहे, काही काळापुरतं आहे. त्यातून कधी ते सगळं खाली येईल आणि कधी त्याच्यामध्ये बदल होऊन तुमच्या जीवनात दुःख प्राप्त होईल हे तुम्हाला सांगता येत नाही. आज तुम्ही आता पेपर वाचता की नाही माहिती नाही, मी रोज पेपर वाचतो. आत्ताच एक म्हाडाचा मोठा घोटाळा झालेला आहे. त्या घोटाळ्यामध्ये कितीतरी अधिकारी सापडले. ते अधिकारी सगळे सुशिक्षित घरचे, सगळे चांगले शिकलेले लोक आहेत आणि सगळं काही वेल एज्युकेटेड असताना सुद्धा ते फ्रॉड करण्यामध्ये सापडले आणि ते 20-25 अधिकाऱ्यांना आता नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे. तर असं जर तुमच्या जीवनामध्ये एवढा मोठ्या पदावरचा माणूससुद्धा कुठंतरी तो अपयशी होत असेल तर याला फक्त एकच कारण आहे, त्याला घरातून धर्माचे संस्कार, धर्म ह्या गोष्टी भेटल्या नाही. जर ह्या गोष्टी नाही भेटल्या तर तुमचे किती टक्के मिळवले, तुम्ही व्यवसायातली कोणती पोस्ट मिळवली, याला काही अर्थ नाही. पण ह्या पोस्टबरोबर जर तुम्हाला धर्म आणि धर्माचे संस्कार असेल तर आज आपल्या समाजामध्ये तुकाराम मुंडेंसारखे सुद्धा अधिकारी आहे की ज्यांचं नाव आज समाजात अभिमानाने गर्वाने घेतलं जातं. त्यांचे फक्त चांगले संस्कार, त्यांच्या घरातून त्यांना ते बालकडू भेटले असल्यामुळे वाईट गोष्टी व्यसनापासून म्हणा, चोरी लबाडी किंवा फ्रॉड करण्यापासून ते दूर राहिले. समाजाची अत्यंत इमानीद्वारे ते सेवा करताय
तर हे कदाचित मी विचार करतो की त्यांना चांगले संस्कार भेटले असेल, त्या संस्कारामुळे ते चांगले घडत असेल. तर खऱ्या अर्थाने आपण संस्कार म्हणत असतो. तर हे तुम्ही म्हणाल की सर असं काय धर्म, आम्ही आता शिबिरात भाग घेतला, आम्ही इथं आलो, घरी पण असं खातो, घरी पण असं झोपतो, घरी पण आईवडील असेच लेक्चर देतात, पण इथं आता आम्हाला असे कोणते संस्कार भेटणार आहे, नेमकं काय ऐकायला भेटणार आहे की ते ऐकल्यानंतर आमच्या जीवनात बदल होणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे लागेल तुमची निष्ठा. आपला विषय आहे लहान मुलांना लहान वयात धर्माचे संस्कार. तर सगळ्यात पहिले लागते निष्ठा. काय लागते? निष्ठा. तुमची कुठेतरी कोणावर तरी निष्ठा पाहिजे. मग आपली आज सगळ्यांची, आपण ज्या पंथात आहे, आपण ज्या धर्मात आहे, आपण जी धार्मिकता करतोय की ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे ईश्वर परमेश्वर अवतार आहे अशी आपली ठाम निष्ठा आहे. आणि ते परमेश्वर अवतार असल्यामुळे त्यांनी ह्या सृष्टीमध्ये 800 वर्षापूर्वी अवतार घेतला. अवतार घेतल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये त्यांनी परिभ्रमण केलं आणि आपल्यासारख्या अनंत जीवांना भेटून त्यांनी अनंत लीळा केल्या. त्या लीळा करत असताना त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला संस्कार शिकवले, आपल्याला अध्यात्म शिकवलं, आपल्याला जीवनात कसं उठावं, बसावं, वागावं, बोलावं, आचार विचार हे सर्व काही तत्त्व, हे काही तत्त्वज्ञान सगळं सांगितलं, सगळं आचार विचार आपल्याला शिकवलं. हे कोणी शिकवले? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शिकवलेले. त्यासाठी आपल्याला रोज तिथपर्यंत जावं लागेल, ते समजून घ्यावं लागेल आणि त्यातून आपल्यासाठी तुमच्या वयात आत्ता कोणत्या गोष्टी आहे की खरंच ते ऐकल्यानंतर माझ्यामध्ये काय बदल होऊ शकतो किंवा मी तसा बदल केला तर मला काय फायदा होऊ शकतो हे तुम्हाला तेव्हा कळणार आहे. इथं जे काही तुम्हाला आता बाबा सांगणार आहे किंवा आम्ही सर्व सांगणार आहे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जे लीळाचरित्र धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथामध्ये त्यांनी कितीतरी लोकांना वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी तत्त्व सांगितले, आचार सांगितला, विचार सांगितला. आपण कसं बोलावं ह्या मला कधी शिकायला भेटलं माहिती आहे का? जसं तुम्ही आज आहे ना, तुम्हाला आज खूप कमी लवकर शिकायला भेटते. मला हे उपदेश घेतल्यानंतर, काही बाबांच्या संगतीत गेल्यानंतर, बाबांकडून काही जेव्हा तत्त्वज्ञान ऐकल्यानंतर तेव्हा मला समजलं की जीवनात कसं बोलावं. आणि इतकं छोटी गोष्ट आहे, ती जर गोष्ट कळाली नसते तर मी आयुष्यभर लोकांना शिव्या देत फिरत असतो. तुम्ही आज ते तत्त्व जर तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही सुद्धा आयुष्यभर कोणाची टिंगल करा, टवाळकी करा, लोकांना शिव्या देत फिराल. तुम्हाला कारण आपण अज्ञान आहे, जीव हा मूळचा अज्ञान आहे, याला ऊर्ध्वगतीचं ज्ञान स्वतःहून संभवत नाही. त्याला कोणीतरी गुरुजनांनी सांगितलं किंवा त्यांनी कुठेतरी स्वतःच्या प्रयत्नाने ह्या धर्मात आला, या धर्माच्या ग्रंथामध्ये गेला, त्यांनी तिथे समजून घेतलं तर त्याला ते समजतं. असा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या संगतीमध्ये असे काही भक्तजन होते आणि स्वामींनी त्या भक्तांना एक काम सांगितलं की तुम्ही त्या जे पुजारी चालला होता त्या पुजाऱ्याला तुम्ही आवाज द्या. त्यावेळेस त्या भक्तांनी जेव्हा त्या पुजाऱ्याला आवाज दिला, त्याला ए असं त्याचा एक शब्द बोलले त्याला ते, आणि त्याला बोलवलं, ते अद्यत उद्धटपणे बोलले. त्यावेळेस स्वामींनी आपले शिष्य होते श्री नागदेव आचार्य, त्यांना लगेच शिक्षा केली की तुम्ही महात्मे नव्हे, महात्म्यानी प्रिय वक्ता व्हा, असं देवाने जेव्हा त्यांना सांगितलं. ही लीळा जेव्हा माझी ऐकण्यात आली, वाचण्यात आली, बाबांकडून गुरुजनांकडून ऐकण्यात आली, तेव्हा माझ्या जीवनात प्रकाश पडला की अरे देवाने आपल्याला प्रियवक्ता व्हायला लावलेले, याला म्हणतात संस्कार. हे तुम्हाला कुठे ऐकायला भेटणार आहे? इतर ठिकाणी कुठे ऐकायला भेटणार नाही. तुम्ही मित्रांमध्ये गेला तर तिथं सगळ्यात जास्त काय ऐकायला भेटतं सांगायची गरज नाही. का रे प्रणव, आपण कसं बोलतो एकमेकांशी? आपण सगळ्या खानदानांचा उद्धार आपण करत असतो जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा. आणि ते एक वय असतं, समज नसते. पण जेव्हा तुम्ही धर्मात जाल, तुम्ही हे तत्त्व ऐकलेले असाल, तेव्हा तुमच्या हृदयावरती त्याचा परिणाम होणार आहे. ती गोष्ट तुम्हाला आठवणार आहे. सहजच तुम्ही एखाद्याला बोलले ना तेव्हा तुम्हाला काही वाटणार नाही, पण जेव्हा तुम्ही एकत्र जा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे मी ह्या पंथाचा एक साधक आहे आणि माझ्या देवाने मला सांगितले की तुम्ही लोकांशी प्रिय बोललं पाहिजे. आणि मी आत्ता थोड्या वेळापूर्वी माझ्या एका मित्राला भेटलो आणि न कळत त्याचा मी सगळ्या खानदानाचा उद्धार करून आलो. त्याचा तुम्हाला कुठेतरी अनुताप होणार आहे, अंतःकरणात दुःख होणार आहे. आणि पुढच्या वेळी जेव्हा तो मित्र तुम्हाला भेटणार आहे त्यावेळेस तुम्ही त्याच्याशी थोडंसं परिवर्तन करून बोलणार आहे. का तर तुम्हाला या धर्मसंस्कारातून ही गोष्ट तुमच्या हृदयात गेलेली आहे. हे ऐकणं म्हणजेच संस्कार आहे. मला सांगा, आता तुम्ही जर कदाचित शिबिरात आले नसते आणि हे तुम्हाला लीळा माहिती नसते झाली की अरे लोकांशी आपण प्रिय बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, हे संस्कार कोणी दिले असते तुम्हाला? शाळेत आपल्याला सांगितलं कधी? शाळेत सांगत नाही, घरचे सांगतात तर घरच्यांचं आपण ऐकत नाही. घरचे सांगतात अरे भाऊ नीट बोलत जाईल, लोक आले तर व्यवस्थित मानापानं बोललं. आपल्याला वाटतं यांना काही काम नाही, दरवेळेस असंच सांगत राहते, ती तर माझ्याशी नीट बोलत नाही, मी कशाला नीट बोलू, मग आपण उलट घरच्याशी डोकं लावतो. पण देवाची आज्ञा आपण सगळ्यांनी आपण पाळतो, लवकर ऐकतो, कारण ते देव आहे. देवाने सांगितल्यानंतर आपण ऐकतो की नाही? मग देवाने आपल्याला कसं बोलायचं हे सुद्धा देवाने आपल्याला शिकवलेलं आहे. हे संस्कार तुम्हाला इथे भेटणार आहे.
तर आपल्यामध्ये साहजिकच नैसर्गिक आपल्यामध्ये अधमती अधगती अधरती असल्यामुळे म्हणजे हीन विचार करणं, हीन कृती करणं, हीन गोष्टीमध्ये रमणं हे असल्यामुळे नैसर्गिक आपण समाजात राहत असताना विविध छोट्या छोट्या गोष्टींची चोरी करतो. स्वामींच्या सन्निधानात सुद्धा एक असा काळबोटे नावाचा एक होता. तो स्वामींच्या सन्निधानामध्ये राहायचा. बाईचं त्याला काही काम सांगायची, बाजारात त्या पाठवायची आणि तो बाजारात जायचा. स्वामींचा काही व्यापार पैसे जे काही पैसे दिले त्याच्यातून काही वस्तू घेऊन यायचा आणि वस्तू घेऊन आल्यानंतर 100 रुपये जर समजा बाईसाने दिले की तो 50 रुपये खर्चाचा 50 रुपये उरायचे आणि बाईसांना हिशोब देताना सांगायचं की 100 रुपयाच्या वस्तू मी आणलेले आहे आणि 50 रुपये तो खिशामध्ये ढाकून ठेवायचा. आणि पुढच्या वेळेस परत बाईसांनी काही काम सांगितलं का परत जायचा आणि त्या 50 रुपयेचे चोरलेले त्यातले परत 10 रुपयाची एखादी वस्तू घ्यायचा आणि आल्यानंतर बाईसांना म्हणजा हे काय बाई तुम्ही मला 20 रुपये दिले त्यातली मी ही वस्तू आणली आणि 10 रुपयाची मी वस्तू अधिक आणली. बाईसांना सुख व्हायचं की देवाच्या सन्निधानात एक छोटं पोरगं राहतं, त्याला काही काम सांगितलं तर धावत जातं, वरून त्याच्या खिशातले 2 पैसे स्वामींसाठी तो मोडतो. पण परमेश्वर हे सर्वज्ञ आहे, त्यांच्यापासून आपली कोणती गोष्ट लपू शकत नाही. आईवडिलांपासून तुम्ही लपू शकतात, तुमच्या गुरुजनांपासून लपू शकतात, पण देवापासून तुम्ही कोणतीही गोष्ट लपू शकत नाही. तेच झालं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परमेश्वर असल्यामुळे त्याने जे काही खोटं बोललेलं आहे ते देवाच्या लगेच लक्षात आलं आणि देवाने बाईसांना सांगितलं की बाई हा काळबोटे चांगला नाही, त्याला इथून काढून द्या. बाईसा म्हणते देवा असं कसं काय? हात जातो बाजारात जातो, काही वस्तू लागली तर पटकन घेऊन येतो, वरून स्वतःच्या खिशातले पैसे सुद्धा कधी कधी आपल्या परमार्गासाठी तो खर्च करतो. तुम्ही म्हणता हा चांगला नाही. मग देवानी बाईसांच्या लक्षात आणून दिलं हा तुम्ही जर 100 रुपये दिले 50 रुपयाचा बाजार घेतो, 50 रुपये खिशात घालतो आणि हिशोब देताना सांगतो की 100 रुपयाची वस्तू आणली आणि पुढच्या बाजारात गेला की त्यातले 10 रुपये ते आपल्याला 50 रुपयातले 10 रुपये खर्चतो आणि ते दाखवतो का देवासाठी मी काही घेऊन आलो. आणि मग बाईसांचे लक्षात आलं आणि बाईसांनी त्यांना देवापासून काढून दिलं. हे जेव्हा लीळा आपल्याला कळेल, माहिती होईल, म्हणजे देवाच्या सन्निधानात राहणं, देवाशी खोटं बोलणं, घरच्यांशी खोटं बोलणं, मित्रांशी खोटं बोलणं कसं चूक आहे देवाने सांगितलं. अशा लोकांना, अशा जीवांना परमेश्वर आपल्याजवळ ठेवत नाही. आता हे तत्व एकदा आपल्या हृदयात असेल तर आपण चोरी करताना त्यावेळी विचार करू की नाही. हे संस्कार तुम्हाला इथे भेटणारे, या शिबिरातून भेटणारे, या धर्मातून भेटणारे, धार्मिकतेतून भेटणारे, यात चांगले विचार ऐकायला, चांगला समज, चांगली गोष्टी तुमच्या हृदयात यायला हे तुम्हाला या धर्माच्यातून भेटणार आहे. आणि हे संस्काराचे विषय आता तुम्ही एकदा जर ऐकलं आणि ते हळूहळू करण्याचा प्रयत्न केला तर एकदा तुम्ही नाही करा, दुसऱ्यांदा नाही, हळूहळू तुम्ही सातत्य जर त्याच्यात ठेवलं तर ते संस्कार तुमच्या हृदयात रुजतील. ते हृदयात रुजल्यामुळे पुढे त्याची वाढ होणार आहे. त्याच्यासाठी आज ऐकणं तर गरजेचं आहे, माहिती तर करून घेणं गरजेचं आहे, समजून तर घेणं गरजेचं आहे. की माहितीच नाही झालं की असं करणं चुकीचं आहे, खोटं बोलणं चुकीचं आहे, चोरी करणं चुकीचं आहे, हे तुम्हाला जर माहितीच नाही झालं तर तुम्ही ती गोष्ट सातत्याने करत जाल ना, आहे की नाही. दुसऱ्याचं मन दुखवणं किंवा दुसऱ्याला शिव्या देणं किंवा दुसऱ्याला मारणं म्हणजे हिंसा करणं. देवानी जेव्हा त्या सशस्त्र रक्षणाच्या लीळा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते पारदे आले त्यांच्याकडे ते शिकार करणार होते. मग देव त्यांना काय सांगता की अरे बाबा हा आता शरण आलेला आहे, याला तुम्ही मारू नका. नंतर ते म्हणे नाही नाही आमची आपसात मारामाऱ्या होतील, एकमेकाचा जीव जाऊ शकतो, तुम्ही सशाला सोडा. त्यावेळेस देवाने सांगितले हिंसा करू नका. हिंसा करणं पाप, एक पापात नरक होतं. आता आपण जेव्हा जीवन जगत असतो, लहान मुलांचं तुमच्या वयात आम्ही पण होतो, आम्हाला गोगलगाय दिसली की दगडाने मारायचो, सरडा दिसला की दगडाने मारायचो, समज नसते, छोटं वय असतं. मुंग्या दिसल्या की लगेच त्यांच्यावरती जोरात पाय आपटायचे, कारण त्यावेळेस समज नसते. जेव्हा ह्या धर्मात आलो, धार्मिकतेत आलो, गुरुजनांच्या संगतीत आलो, ही लीळा ऐकली की अरे हिंसा करणं किती पाप आहे. मागच्या तर कितीतरी कर्माचा पोळ झालाच, पण सांप्रत जे काय आज हिंसा होते त्याचा सुद्धा अंतःकरणात कुठंतरी पोळ होतं, दुःख होतं. जर कदाचित इथं आलो नसतो, इथे हे संस्कार माझ्यावरती झाले नसते, तत्व मला कळालं नसतं, तर माझं हृदय आज काठीण्य आलं असतं. आज असे कितीतरी गोष्टी आहे समाजात, असे कितीतरी लोक आहे की 4-4, 5-5 मर्डर करतात, खून करतात, बलात्कार करतात. जेव्हा त्यांना कोर्टात हजर केलं जातं, कोर्टात त्यांना विचारलं जातं की बाबा रे तू जे काही खून केले तुला त्याचा काही पश्चाताप आहे का, तर ते सांगता आम्हाला काही पश्चाताप नाही. असं का व्हावं? आपल्यासारखेच माणसं आहे, ते आपल्यासारखे जीवन जगत होते आणि त्यांना काही किंचितसुद्धा पश्चाताप त्यांना त्या गोष्टीचा का झाला नाही, तर त्यांना हे तत्वच कळालं नाही. त्यांना हे अध्यात्मातलं रस जे काय आहे महत्त्व ते कळालं नाही. त्याच्यामुळे अज्ञानामुळे त्यांना माहितीच नाही की आम्ही काय केलेलं आहे. कारण देवाने सांगितलं आहे हिंसा करणं पाप आहे, पापाने आपल्याला नरक दुःख भोगावं लागतात. आता जे काय आपण जीवन जगतोय, अध्यात्म तुम्हाला हे इथलं वास्तव तर सांगतं, पण याच्या पलीकडचं जे काय
पुढचं जे काही नरक आहे, वेगवेगळे नरक ह्या जीवाने केलेल्या कर्मानुसार त्याला वेगवेगळे काही दुःख भोगावं लागतात. या सगळ्या दुःखाची जाणीव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या तत्त्वज्ञानात करून देतात. आणि हे संस्कार ह्या गोष्टी तुम्हाला आजपासून माहिती असेल तर तुम्ही तुमच्या जीवनात खूप लवकर त्याच्यात प्रगती करा, खूप लवकर तुमच्यामध्ये बदल करा. मी सांगितलं मला वयाच्या 25व्या वर्षी धर्म भेटला. जर मला वयाच्या 15व्या वर्षी धर्म भेटला असता त्यावेळेस माझ्यात वाईट गोष्टी खूप कमी होत्या. माझं नेटकंच मी लहानचा मोठा झालो होतो, तारुण्यात आलो होतो आणि माझ्या डोळ्यासमोर मी तेव्हा एकदम सात्विक होतो, कारण वाईट गोष्टी जास्त माहिती नव्हत्या. तेव्हा घरचे काम करून घ्यायचे, कामावरनं काही चुकलं तर मारहाण करायचे, चुकलं तर शिव्या द्यायचे, वाईट वाईट बोलायचे. तेव्हा असं दुःख व्हायचं की घरचे खूप त्रास देतात, कुठंतरी पळून जावं, कुठंतरी जाऊन आपलं असं आत्मशांती काहीतरी शोधावी, काहीतरी धार्मिकता करावी. एक दिवस तुम्हाला तर माझा प्रसंग सांगतो. मी असंच घरात काम करत होतो, घरातलं काम चालू होतं, म्हणजे घर बांधण्याचं काम चालू होतं. चिखल कालवलेला होता आणि वडिलांनी सांगितलं की मी आता 2 मजूर घेऊन येतो, तू आहे ना हे इथं थांब. आणि ते लोक आले की आपण सगळं काम चालू करू. एक बाई आली, मला म्हणे भाऊ माझ्या इकडे संतोषाची काहीतरी ती पूजा असते ना शुक्रवारची, ती एक पोथी वाचावं लागते. म्हणे भाऊ 2 मिनटं चाल माझ्या घरी, तू मला वाचता येत नाही, माझी एवढी पोथी वाचून दे. ते लहान वय, थोडंसं धर्मसंस्कार त्यावेळेस असतात. मी विचार केला की अरे या बाईचं धार्मिक काम आहे, ती बिचारी आडली, जाऊन आपण तिच्या मदत करायला काही हरकत नाही आहे. आणि मी गेलो आणि मी ती पोथी तिथं वाचली, बिचारीने ते वाचून घेतली. नंतर माझा आदर केला, मला जेव खाऊ घातलं. लहान होतो, मला खूप सुख झालं. पण जेव्हा ते उरकून आलो इकडे, वडिलांनी मजूर आणले, एक माणूस कमी पडला त्यांना, त्यांची चिडचिड झाली. आल्यानंतर त्यांनी काही विचारलं, 2 कानाखाली सणकून दिल्या. मला दुःख झालं की अरे मी एक चांगलं काम करायला गेलो तरी वडिलांनी मारला. आता ते त्यांचे संस्कार तसे होते, त्यांनी त्यांचं काम केलं. पण माझ्या हृदयावरती त्याच्याने निगेटिव्ह झालं, इतकं हृदय निगेटिव्ह झालं की नंतर मी अध्यात्माविषयी मला अत्यंत हे चुकीचं वाटायला लागलं की हे काही नसतं. ते निगेटिव्ह संस्कार तिथून तयार होत असतात. त्याचं पॉझिटिव्ह संस्काराचे घरचे असते किंवा गुरुजन असते, त्यांनी जर उलट आदर केला तर चांगलं काम करून आला तर चांगलं आहे, तर ती संस्कार वाढले असते. पण अशा निगेटिव्ह जर गोष्टी भेटल्या तर ते संस्कार खंडित होत असतात. माझं भाग्य चांगलं आहे, पुढे मला बाबांसारखे गुरुजन भेटले, त्यांनी ते संस्कार माझे वाढवले. निगेटिव्ह संगत, निगेटिव्ह गोष्टी तुमच्या जीवनात कधीही कुठूनही येऊ शकतात. मित्रांमधून येऊ शकतात, आईवडिलांकडून येऊ शकतात, नातेवाईकांकडून येऊ शकतात. सहजच आपण एखाद्या नातेवाईकांना काही व्यवहार करतो, मदत करतो, ते आपल्याला पैशाला फसवतात. आपण त्याच्या अडचणीच्या वेळी त्याच्या उपयोगात आलो पण ते फसवतात. आपण निगेटिव्ह होतो की अरे लोक असे नालायक आहे, मग इथून पुढे मदतच नाही करायची. चांगले संस्कार आपले खंडित होत असतात. पण अध्यात्म आपले चांगले संस्कार, चांगल्या सवयी, चांगले विचार जागृत ठेवत असतं. ते वाढ, डेव्हलपमेंट त्याच्यासाठी होत असते. त्याच्यासाठी ते सगळं रोज 4 दिवस 5 दिवस करण्याचा हा प्रोग्राम नाही आहे, हा आयुष्यभर करण्याचा प्रोग्राम आहे. जर तुम्ही रोज थोडं थोडं कराल तुमच्या जीवनामध्ये तर हे संस्कार तुमचे जागृत होतील. पुढे तुम्ही उच्च संस्कारापर्यंत जाऊ शकतात. तुम्ही या चरित्र थोडंफार तुम्ही ऐकलेलं आहे. श्री नागदेव आचार्य होते आपले पंथाचे प्रथम आचार्य. त्यांना तर सप्तव्यसन लागले होते. आपण तर कुठलंच त्यांच्या एवढं आपण काही व्यसन नाही करत. पण त्यांच्या जीवनात परमेश्वर आले, परमेश्वर कोण येते त्यांना कळालं, परमेश्वराचा आनंद काय आहे त्यांना जाणीव झाली आणि त्यांचं जीवन पूर्ण परिवर्तन होऊन गेलं. सगळे सप्तव्यसन त्यांचे सुटले. विचार करा, सहजच कल्पना करा, त्यांच्या जीवनात स्वामी आले नसते, हा धर्म आला नसता तर त्यांचं व्यसन वाढत गेलं असतं का कमी झालं असतं? वाढत गेलं असतं. आणि देवाने सुद्धा पुढे सांगितलं की हे जर इकडं आले नसते तर यांचं कधीच कान पडलं असतं, म्हणजे यांचा कुठल्या तरी घातात यांचा जीव गेला असता. म्हणजे विचार करा, अध्यात्म आपल्याला किती चांगल्या गोष्टीपर्यंत नेत असतं. आपलं अपघातीपासून, आपल्या वाईट व्यसनापासून, आपल्या हातून वाईट घडणाऱ्या कर्मापासून आपलं रक्षण आपलं करत असतं. असं आहे का कोणती दुसरी गोष्ट? अशी दुसरी गोष्ट सांगा की पैशाने तुम्ही त्या गोष्टी वाचू शकतात किंवा डॉक्टरकडे गेल्याने काही उपाय घेतले त्या गोष्टी वाचू शकतात. डॉक्टरांना सुद्धा माहिती नाही आहे. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांना सांगा की डॉक्टर माझ्या मनामध्ये सारखे निगेटिव्ह विचार येतात, मी काय करू? तो त्या विज्ञानाच्या याच्याने तुम्हाला सल्ला देईल. पण आता तुम्हाला एक प्रसंग सांगतो. मी त्या दिवशी घरामध्ये देवपूजा आरती करायला बसलो. माझ्या शेजारी माझा एक चुलत भावाचा मुलगा आहे, याच्या वयाचा असेल, या छोट्या मुलाच्या वयाचा. ते कधीच येत नाही माझ्याजवळ, पण त्या दिवशी ते मी बसलो आणि तो आला. आल्यानंतर त्यांनी सुद्धा माझ्यासोबत पूजा अवसर केला, आरती केली, देवपूजा केली, दंडत वगैरे घातले आणि तो गेला. दुसऱ्या दिवशी त्याची आई त्याला परत माझ्याकडे घेऊन आली आणि म्हणे हो तुम्ही ते किती वाजता बसतात ते? म्हटलं काय झालं? म्हणे हे याला पण बसवायचं. म्हटलं का हो? अहो म्हणे काल हा तुमच्याजवळ बसला, तिने ती आरती वगैरे केली ना, म्हणे याला 1-2 महिन्यापासून आहे ना, हा रात्री रोज झोपेत ना दचकून उठायचं, याला भूताचे स्वप्न पडायचे. आम्ही 2 महिन्यापासून याला रोज काहीतरी वेगळं समजायचं म्हणे,
पण आम्हाला काहीच याला उपाय देता येईना. पण ते काल तुमच्याजवळ आला, बसला आणि त्यांनी ते सगळं केलं. रात्री त्याला स्वप्नच पडलं नाही म्हणे आणि त्याला एकदम शांत झोप आली म्हणे. आता मी सहज विचार केला आपल्याकडून नाही काय झालं, ते देवाकडून झालं. त्याची बिचाराची काही जोडा असेल त्याला ते भेटलं. ते म्हणे आता आम्ही त्याला रोज संध्याकाळी तुम्ही बसले का आम्ही पाठवत जाऊ. सांगायचं की देवापाशी गेल्यानंतर वृद्ध विचार येतात, वृद्ध गोष्टी येतात. हे सगळं कशातून येणार आहे? तुम्हाला अध्यात्मातून येणार आहे, धर्मातून येणार आहे. म्हणून जीवनामध्ये धर्म धार्मिकतेची फार गरज आहे. तुम्ही किती यशाच्या मोठ्या शिखरावरती जा, तुमच्या यशाच्या शिखरावरती अध्यात्म कधीच अडचण ठरणार नाही. बरेच लोक म्हणतात याचं अजून लग्न व्हायचं आहे, याला अजून खायचं प्यायचं, याला जगायचं आहे, याची प्रगती करायची, याला बाहेर अमेरिकेत जायचं, फॉरेनला जायचं, मग धर्मविरुद्ध उद्देश घेतला तर अडचण येईल. धर्म हा तुम्हाला कधी अडचणीचा ठरत नाही. धर्म हा तुम्हाला कधी फायद्याचा ठरतो. उलट कुठेही गेलं तर आपण जर निर्व्यसनी असेल तर आपली ऑटोमॅटिक आपण वाईट लोकांपासून दूर होतो. खाणारे पिणारे असेल तर त्यांच्यापासून दूर होतो. आता आम्ही पण बाबा पण व्यवसाय करायचे, मोठमोठ्या मिटिंगांना बाबांना जावं लागायचं. तिथे गेल्यानंतर सुद्धा बाबा धार्मिक असल्यामुळे आपल्या विचाराचे 10-5 लोक भेटायचे. त्यांनी तिथे जाऊन सुद्धा कितीतरी लोकांना उपदेश केलं. तिथे सगळं नॉनव्हेज असायचं, दारू असायची, शुद्ध शाकाहारी जेवण असायचं. आपले संस्कार कसे त्यानुसार ते शुद्ध शाकाहारी खायचे. उलट गेलेल्या लोकांना तिथं कितीतरी लोकांना त्यांनी नॉनव्हेजपासून दूर केलं, दारू पिणाऱ्यांना दारूपासून दूर केलं. जे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा हे आपण जीवनामध्ये आपल्या तर बदल करू शकतो, पण आपल्या संगतीत येणाऱ्या 4 लोकांमध्ये सुद्धा तो आपण बदल करू शकतो. आणि त्याला निमित्त देव आपल्याला करून घेऊ शकतात. म्हणून आपण इथे ठाम पाहिजे. ते तर आपण उपदेश घेतला. आता ते काल एक होती तरी दिदी म्हटली उपदेश घेतला पण एकच नाम पाठ झाले, अजून 4 नामच पाठ झाले नाही. अशी जर आपली सुरुवात असेल, मी तिला नाही बोलत, तुला नाही बोलत आहे बाळा, एक उदाहरण देतोय फक्त, की अशी जर सुरुवात असेल तर आपली प्रगती नाही होणार. आपली स्वतःची नाही होणार म्हणजे आपण 4 लोकांची प्रगती नाही करणार, जे आपण सगळ्यासाठीच आहे. म्हणून आपण जसं तुम्ही व्यवहारात प्रगती करतात ना तशी अध्यात्मात प्रगती करा. काल कितीतरी वर्षापूर्वी जेव्हा बाबा आम्हाला उठवायचे, बोलायला लावायचे तर आम्हाला बोलता येत नसायचं, किंवा काही शास्त्राची लीळा असेल तर ती सांगता येत नसायची. का नव्हते येत? आम्ही हे करतच नव्हतो. पण बाबांकडून आम्हाला रोज प्रेरणा भेटायची. बाबा रोज आम्हाला म्हणायचे अरे हे करा ते करा. त्यांच्या प्रेरणेतून आम्ही रोज चरित्र वाचायला लागलो, सूत्रपाठ वाचायला लागलो. त्याच्यानंतर कितीतरी सत्संग ऐकायला लागलो. ऐकण्यातून प्रेरणा भेटत गेली आणि हळूहळू पुढे पुढे प्रगत झालं. जर आम्हाला त्यांची प्रेरणा नसते, आपल्या जीवनामध्ये असं एक कोणीतरी आपल्या पाठीशी असावं ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा भेटते. म्हणून आम्ही गुरुजनाच्या का संगतीत राहतो, सनिधात राहतो, त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा भेटत असते. हा जीव काय आहे स्वतःहून ऊर्ध्वगतीकडे जात नाही. मी खूप वेळा विचार केला की 2 महिने आपण बाबांना भेटायचं नाही, बाबांना न भेटता सुद्धा आपण स्वतः ऊर्ध होतो का काय पाहू. पण माझ्या जीवनात मला लक्षात आलं की बाबांपासून आपण दूर गेलं की आपल्याला दुसरं तर कोणी प्रेरणा देणार भेटत नाही, उलट बिघडवणारे भेटतात आणि आपली एनर्जी डाऊन होती. आणि परत मी 2 महिन्यांनी का होईना परत बाबांकडे येतो आणि परत बॅटरी चार्ज करून घेत असतो. खरंच चांगले लोक समाजात खूप कमी आहे, चांगले प्रेरणा देणारे लोक खूप कमी आहे. निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह विचाराकडे, चुकीच्या कामाला लावणारे. मागे 2 महिन्यामध्ये मी थोडासा रिलॅक्स होतो. मला इतके लोक भेटले, इतक्या स्कीम लोकांनी दिल्या. आता हे मी पक्का घरामध्ये असले मला त्याचं काही वाटलं नाही. मी म्हटलं बघा आता जर आपण समजा बाबांपासून दूर राहिलो असतो हे लोक भेटले असते तर ह्या लोकांनी 1 जण भेटला मला आणि तुम्हाला मी इन्स्टंट 2 तासात दररोज 3 ते 5 हजार रुपये कमायची आयडिया देतो. म्हटलं ठीक आहे पैशासाठी तर काय अडचण नाही. म्हटलं व्यवसाय करायचा आहे, त्यातून तुम्ही मला आयडिया देताय, सांगा म्हटलं काय व्यवसाय. काही नाही म्हणे आपलं इथं असं लॉटरीचं दुकान आहे, ते कशी लॉटरी काढायची त्याचं आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ, तुम्ही तिथे जायचं, तशा पद्धतीने लॉटरी काढायची, बरोबर तुम्हाला 3000 ते 4000 रुपये प्रॉफिट होऊन म्हणजे अर्थ जुगार खेळायचं शिकवता. जर इकडे मी नसतो, पैशाच्या लालचीपोटी अभिलाषेपोटी माणूस लगेच आत गेला असतात आणि ते व्यसन लागलं असतं तर बरोबरही झालं असतं. कारण लॉटरी खेळणं म्हणजे काय व्यसनच आहे. त्या लॉटरीतून पैसे मिळणं ठीक आहे, पण दरवेळेस पैसे भेटत पैसे जातात. पण आजही शेअर मार्केट म्हणून लोक समाजामध्ये आज आहे. मला कितीतरी लोकांनी सांगितलं की तुम्ही शिका, याच्यात पैसे लावा. मी त्याच्यात गेलोच नाही, कारण मला बाबांनी त्याच वेळेस सांगितलं की एक प्रकारची जुगाराच आहे. मग कितीतरी लोक खूप प्रॉफिट झालं आणि कितीतरी लोकांनी त्याच्यापायी आत्महत्यासुद्धा केल्या, त्यांचं खूप लॉस पण झालं. पण धर्म असल्यामुळे, धार्मिकता आपल्याजवळ असल्यामुळे मी त्यांना सांगायचं की भाऊ एखादं पोतं उचलून पुढे नेऊन टाकायचं असेल ते मला सांग. तर ते कष्टाचं आहे, त्या कष्टाची जाणीव राहते, त्या कष्टाच्या पैशापासून माणूस व्यसनापासून दूर राहतं, वाईट गोष्टीपासून दूर राहतं. हे सगळं कशाने होऊ शकतं? चांगल्या नैतिक पैशातून होऊ शकतं. अनैतिक पैशातून तर माणूस वाईट गोष्टीकडे जातो. म्हणून अशा ह्या सगळ्या गोष्टी हे फक्त धर्म आणि धार्मिकता आपल्याला देऊ शकतं. आणि हे लहानपणापासून आता तुमच्या वयात आत्तापासून जर तुम्हाला संस्कार भेटले
तुमचं 25-26 वयात जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमच्या जीवनाला एक आकार भेटलेला असेल, एक दिशा भेटलेली असेल, एक रस्ता तुम्हाला व्यवस्थित भेटलेला असेल आणि त्या रस्त्याने तुम्ही बऱ्यापैकी चांगला प्रवास करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला धार्मिकता समजून घ्यायची आणि रोज करा. एका दिवसातून कोणती गोष्ट घडत नाही. व्यायाम करायचा असेल, चांगलं पैलवान व्हायचं असेल तर रोज व्यायाम करावा लागतो. तुम्हाला चांगलं खेळाडू व्हायचं असेल, चांगला अभ्यास प्रगती करायचं असेल, तुम्ही त्याच्यात सातत्य ठेवतात. तसं अध्यात्म हा सुद्धा सातत्य ठेवण्याचा विषय. पुढे जाऊन जेव्हा तुमच्या जीवनातल्या सगळ्या अपेक्षा सगळ्या पूर्ण होतील आणि तुम्ही रिटायर म्हणजे उतार व्हायला लागाल तेव्हा बाबांसारखं तुम्ही चांगलं जीवन साधून पूर्ण वेळ अध्यात्माला देऊ शकतात. पण आजही तुम्ही ज्या ठिकाणी आहात, विद्यार्थी अवस्थेत असाल, तुम्ही एखाद्या लग्न झालेले व्यावसायिक असेल, शेतकरी असेल, ज्याही अवस्थेत असेल त्या अवस्थेत तुम्ही थोडा वेळ अध्यात्माला द्या. कारण अध्यात्म तुमच्या जीवनाला एक चांगली दिशा देऊ शकतं, चांगले संस्कार लावू शकतं, चांगल्या सवयी लावू शकतं. जोपर्यंत आपण तिकडे जाणार नाही, ते करणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाला ती दिशा भेटू शकत नाही. सांगण्यासारखं भरपूर आहे. बाबा पण तुमच्याशी थोडा संवाद साधतील म्हणून मी थोडं आटोपत घेतो. मी तुम्हाला सगळ्यांना सदिच्छा अशी देवाकडे व्यक्त करतो की रोज तुमच्या हृदयात परमेश्वर यावा, तुमच्याकडून त्या परमेश्वराचं स्मरण चिंतन घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. लांबलेल्या विचारांना थांबवतो. दंडवत प्रणाम. जय श्रीचंद्र. धन्यवाद किरणदादा. किरणदादांनी आपले स्वानुभव, घरातलं वातावरण, त्यानंतर आजूबाजूला आपण राहत असताना, जीवन जगत असताना कसे लोक भेटतात, त्यातून कशामुळं वाचलो, फक्त धर्मामुळं, धर्माच्या संस्कारामुळं. आज त्याची किंमत आपल्याला कळत नाही, आज त्याची जाणीव आपल्याला समजत नाही, परंतु तेच आपल्याला भविष्यात उपयोगी पडणार आहे. तुम्ही आता लहान आहे, भविष्यात तुम्हाला कॉलेजला जाणार आहे, काही कॉलेजला आता गेलेले आहे, चांगल्या लोक, वाईट विचाराचे लोक हे सर्व भेटत असतात. परंतु तसं भेटलेलं असतानासुद्धा आपले घरातले जे संस्कार आहे, तो पाया जर पक्का असेल तर आपण पक्कं राहतो. असे खूप अनुभव आहे आमच्याकडं. त्या अनुभवातून आम्ही इथपर्यंत आलो. तसं आता किरणदादा आहे, बाळासाहेब आहे, बरेचसे बोलण्यासारखे आहे. तर किरणदादा किंवा बाळासाहेब आहे, पूर्वी त्यांना बोलता येत नव्हतं, आता ते तासभर बोलू शकतात. हे तुमच्यासमोर प्रॅक्टिकल आहे. बोलण्याचं तात्पर्य काय आहे की तो बी कॉन्फिडन्स आहे, एक आत्मविश्वास आहे, प्रगल्भता आहे. आणि मागच्या वेळेस आपण ती प्रॅक्टिस घेतली पण होती. आता कोण बोलू शकतो 2 मिनटात या गोष्टीतून, बाबा आम्हाला असं कळालं का, असं समजलं का, आमच्या जीवनाला असं असं व्हावं, असं कोण येऊन इथं बोलू शकतं का? सांगा बरं, कोण येतं? बळत उठून का उपयोग आहे? कोणी येतं का मुलींपैकी? बघा बरं, बोलायचंच आहे ना, अरे आपलेच माणसं आहे. परंतु इथं असं तुम्हाला बोलायला लावलं, गप्पा मारल्या तर किती बडबड, रात्री 2 वाजेपर्यंत बडबड चालू होती. आणि आता इथे येऊन बोला बरं 2 मिनटं. आता मी झोपलो होतो तरी चालूच होती बडबड चालूच होती. म्हणून इथं येऊन बोलणं आणि आपल्यामध्ये बोलणं याच्यात खूप मोठा फरक आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला हे कळणार, ही समज निर्माण होणार आहे आणि आपलं जीवन जे आहे सुरक्षित करत 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 पुढं एक विशिष्ट ठिकाणी आपण पोहोचणार आहे. अशा पद्धतीनं आपण, आता ऊन भरपूर आहे, बाहेर व्यापारही तुम्ही काही करू शकत नाही, तर अजून थोडासा आपण अनेकांकडून मार्गदर्शन घेऊ. चालेल ना? तयारी आहे ना? कारण व्यापार करायचं तर तुम्हाला तर काही व्यापार होत नाही. तर उद्या तर आहे नितीनदादा आणि अनिलदादा. तर यावेळेस आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी परमार्गसेवक शांतारामदादा खांदवे आलेले आहे. त्यांच्या जीवनातल्या काही अनुभव आहे. परमार्गसेवक गजानन राठोड आलेले आहे. परमार्गसेवक गोकुळ होतकरे आहे. या तिघांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण हे मोठे माणसं आहे, त्यांना वेळच नसतो, परंतु तुमच्या प्रेमाखातर शिबिराला एक भेट द्यावी, अनुभव घ्यावा या उद्देशाने ते आलेले आहे. वेळात वेळ काढून, एवढा वेळ देत नाही ते, भेट देतात, निघून जातात, परंतु ते सकाळपासून आलेले. त्याच्यामुळे आपण आता शांताराम काकांना विनंती करू का आपल्या जीवनातले काही अनुभव तुम्ही आम्हाला सांगा आणि थोडक्यात सांगा, म्हणजे मग अजून दुसऱ्यांनाही संधी आपल्याला देता येईल. टाळ्या वाजवा जरा. बसून बोलणार, उभं राहून बोलणार? उभं राहा. नाही तुम्ही करा, बस तिथं बस, काय अडचण थोडी जास्त असं करा. परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या
या विचारा आचाराने आज बाल संस्कार शिबिर आणि वासनिक शिबिर हे खरं तर बाबाजींच्या नियोजनानेच हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि हा दरवर्षी राबवण्यात पण इकडून पुढं पण राहील, इकडून मागं पण होतं. तसं जर खरं म्हटलं तर आज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आपण सर्वप्रथम दंडोत प्रणाम करू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आमचे मार्गदर्शक व्यासपीठावर विराजमान असलेले दरी आश्रम बाबाजी आणि लांबून लांबून आलेली मंडळी, वासनिक आणि भगिनी आणि तसेच कोणी छोटं कोणी मोठं आज सुट्टीच्या याच्यामध्ये खऱ्या अर्थाने तुमचं खेळण्याचं फिरण्याची मजा करण्याची किरणदादांना सांगितलं. सुट्टीच्या दिवसात ते तर नेमकं असतं, नेहमी शाळाच असते आपल्याला. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुम्ही लहान आहे, तुम्हाला अभ्यासाला किंवा वाचनाला धर्माला वेळ तुमच्याकडे राहणार नाही, मिळणार नाही. परंतु नित्यमानं एक काम करायचं. जसं किरणदादांना सांगितलं, आमच्यावर हे संस्कार नव्हते, परंतु लहानपणी माझ्यावर होते हे संस्कार, पण काहीच माहीत नव्हतं, अनुभव काहीच नाही, उपदेशसुद्धा घरात कोणीच नाही. परंतु ज्या टायमाला आमच्यावर संकट असे आले ना मोठमोठे, की चांगले चांगले घरातले माणसं हरवले. आमची बैलगाडी फक्त सुक्यानं जायची. मी लहान होतो या पोरासारखा, त्याच्यावर होतो, तुमच्यासारखा लहान होतो. तर बैलगाडीनं सुक्यानं जायचं, दर्शन घ्यायचं आणि यायचं. पण फक्त एवढंच होतं, तिथं गेल्यानंतर ते बाबा सांगायचे आपलं दशकिरविद्याचं अन्न चालत नाही, सुटकाचं चालत नाही किंवा सत्यनारायण ड्युट्या वगैरे हे तर काही सांगत नव्हते. पण मग ते नाही चालत बा, फक्त एवढंच विषय. तिला देवता जीव प्रपंच वगैरे हे काही उद्देश नव्हते त्याच्यामध्ये. परंतु बरेच वर्ष गेले, परंतु त्याला कारण असं घडलं की मुळात आमच्या म्हणजे थोडक्यातच सांगून टाकतो, काही जास्तच होते ते, पण बाबांनी थोडक्यातच सांगायला लावले. तर फक्त मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, तुम्ही खूप सुंदर आहात, छान आहात. कारण योग असं आहे की तुम्ही ज्या घरात देवपूजा आहे, संस्कार आहे, तुम्हाला वळण लागू शकतं. खाण्यापिण्याचा विषय नाही, तुम्हाला घरातले मार्गदर्शन करणार की आपलं हे चालत नाही ते चालत नाही. हे जरी तुम्ही पथ्य पाळलं तर खूप झालं. सत्यनारायणाचं काही खायचं नाही, ड्युट्यांना जायचं नाही, तिथला प्रसाद घ्यायचा नाही, कुठलंच खायचं नाही. सरळ म्हणायचं आम्हाला चालत नाही. म्हणजे एकाला सांगितलं ना, तो 10 जणांना सांगेल नाही त्यांना चालत नाही, सांगू नका. हा एक पगडा पडेल. आणि सर्वात महत्त्वाचं, शाळा भरली किंवा आता तुम्ही घरी गेल्यानंतर आपल्याकडे घरी देवपूजा आहेच, आंघोळ झाली तर पहिले आपले देव करणे आणि 5-5 दंडोत नित्यनेमानं घालणे आणि शेवटचं नामपाठ करणे, बस. बाकी नाही झाली तरी चालते. हां, शेवटचं नाम हे नित्यनेमानं आपलं जेवायला जरी बसलो आपण तरी आपण त्याचं नाव घ्यायचं आणि मगच खायचं. कुठलंही बी, तुम्हाला नाश्ता आला, आईस्क्रीम आली, जेवण आलं, बस देवाचं नाव घ्यायचं. म्हणजे देवाला पोचल्यासारखं आणि देवाची आठवण होईल. आता काही पोरं आमचे, आता ते आणले नाही, त्यांचे क्लास चालू आहे, तर ते असे सांगतात की बाबा, आता मी त्यांना सांगत असतो मी, मग ते शाळेत गेले ना, बाबा एक प्रश्न अडकला, देवाचं नाव घेतलं, लगेच उत्तर मला भेटलं, असं त्यांनी सांगितलं. 4 नातू आहे त्यांचे. हां, ते क्लासला पाठवले आपल्या शिबिराला मार्गदर्शन करायला. मार्गदर्शन आणि ऐका ना, पुढल्या वेळा आईस्क्रीम घेऊन येतो, येईल काय काय डबल येईल अशी आईस्क्रीम आणतो, बस काही अडचण नाही. नुसतं बोललोय पण काय अनिल तवाची बात. दुसरी गोष्ट सांगतो, यानं काय फरक पडतो, तुम्हाला शाळेत गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न अडकला, नाव जरी देवाचं घेतलं उत्तर मिळेल, आपला भाव तसा असेल तर. अभ्यास करायचे नाही होईल. अरे लहान आहे ते अजून, त्याला शिकू दे ना, करतील ना ते. आता सुरुवात आहे ना, पहिली पायरी आहे ना, होईल ना मग ते आता करतील. दंडोत घालणार, देवपूजा करणार, हे काही थोडं झालं का त्याच्यासाठी. म्हणजे अभ्यास करायचा, परंतु लक्षात नाही राहिलं तर देवाचं नाव नाही घ्यायचं. तुम्हाला वाटतं अभ्यास नाही करायचा. नाही करायचा, अभ्यासही करायचा, अभ्यासही करायचा, परंतु वेळ मिळाला तर करायचा. आता आपल्या शाळेचा अभ्यास झाला ना, मग तुमचं काय म्हणणं आहे, शाळेतला अभ्यास सोडून हाच अभ्यास करायचा का? तसं नाही करायचं. आपल्या शाळेतला अभ्यास जर आपल्याला दिले, ते झाल्यानंतर आपला खेळायचं वेळ थोडंफार इकडे गेलो, परत चला एखादं लिळा वाचू आपण किंवा काहीतरी देवाचं आपण एखादं असं वाचायचं. आता मला एक सांगतो,
यानं काय होतं, एक तुम्हाला छोटासा एक दृष्टांत सांगतो. एक आंधळा माणूस असतो, आंधळा, आणि त्याचे डोळ्याचं ऑपरेशन त्याला करायचं असतं. डोळे चेक करण्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये जातो. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अरे ती सिस्टम असते डोळ्यांच्या काच चेक करण्याची. हे काच टाकतो, मग बोर्डावर तिकडे अक्षरं लिहिली असतात, हे वाचता येतं का, ते वाचता येतं का, अजून वेगळ्या नंबरचे काच टाकतो, अजून त्याच्यापेक्षा भारी टाकतो, अजून त्याच्यापेक्षा भारी टाकतो. तो डॉक्टर त्याची परीक्षा घेत असतो. डॉक्टरनं पहिली काच टाकली, येतं का वाचतं, तो म्हणतो नाही ना सर, नाही येत वाचतं. मग त्याच्यापेक्षा थोडी भारी टाकतो, आता येतं का बघा बरे, आणि नाही येत, वाचतंच येत नाही. अजून त्याच्यापेक्षा भारी टाकतो, आता बघा बरं वाचता येतं का, म्हणून येतच नाही म्हणे वाचतं. पण त्याच्यापेक्षा इथं म्हणतात स्पेशल, आता यापुढे काच नाही त्यांच्याकडे का, ही काच टाकल्यानंतर त्याला वाचायलाच यायला पाहिजे. ती काच टाकल्यानंतर त्याला विचारतात आता येतं का बघा बरं वाचतं. तो म्हणतो नाही ना डॉक्टर, वाचतंच येत नाही म्हणे मला. अरे म्हणे तो डॉक्टर मग त्याच्यावर खवळला, अरे तू असा कसा माणूस आहे म्हणे तुला वाचता येत नाही, इतक्या भारी काचा टाकल्यात, एखादं किती माणसाला वाचते तरी त्याला वाचता येतं, दिसतं म्हणे या काचेत, तुला काय दिसत नाही. सर म्हणे मी शाळेतच गेलो नाही ना. तसं आपण शाळेतही जातो, हे सगळं होतं. तर बस आता मी संपवतो, आणि तुम्ही हे काम करावं अशी गरजेची, आणि तुम्ही 100% ट्रेन व्हा, कारण ह्या वयात तुम्हाला देव कळला, तुम्ही भाग्यवान आहात. आणि आम्हीसुद्धा आता बोलतो आहे ना, तर दादा मला सांगितलं आम्हाला बाबांनी बदल केलं नाव सांग, आम्ही असे बळजबरी तुम्हाला कशी केली बळजबरी, कोणतरी यावं सांगा काहीतरी, तुम्ही बसून राहिलो, तसं आम्हाला असे बळजबरी करायची. आता सांगावं लागतं परंतु आणि तुमच्या माहिती करण्याला सांगतो की फक्त वासनिकांचं स्टेज जर केलं सर तर आमचं महाराष्ट्र भूषण आमचे दरी आश्रम बाबाजी, बस. वासनिकांचं स्टेज हे कुठंच नाही, कुठंच नाही, कोणीच बोलू देत नाही. कुठला किती मोठा कार्यक्रम आपल्याकडनं करून घेतील, पण आपल्याला बोलायला चान्स बिलकुल देणार नाही, कुठल्याच व्यासपीठावर नाही. फक्त बाबांनी आम्हाला सुरुवात करून दिली आणि आम्ही आता बोलू शकतो. दुसरी गोष्ट जी आता आपल्या 21 तारखेला जो आता शेवटचा सोहळा जो आहे, तिकडे आमच्याकडे ताईंचं खूप मोठं अभिनंदन, आणि ताईंचं पण ताईने बी कोकटे ताई त्यांचे खूप अभिनंदन, मला खूप आनंद वाटला. परंतु मला असं दुःख वाटतं की मी बाबांबरोबर बऱ्याच वर्षापासून आहे, आणि अलीकडे आता 2 वर्षापासून आल्यात, आणि लगेच अनुसरणाची तयारी झाली. आणि आम्ही बऱ्याच वर्षापासून असताना आणि आम्ही अजून अनुसरण नुसतं म्हणतोय करतोय, पण आम्हाला ती जागा भेटून नाही राहिली, त्याच्याबरोबर खूप दुःखी आहे मी. परंतु हा जन्म असा वाया जाऊ देणार नाही आपण. एक ना एक दिवस बाबांसारखा आम्ही तुम्हाला सर्व. धन्यवाद शांताराम दादा खांदे. बस कन्हैया आला, बारकेचे सर आले, अजून एक दीदी आली, ही पण दीदी आला सकाळी आली ना, सर्वांनी टाळ्या वाजून त्यांच्यासाठी स्वागत करू आपण. बस कन्हैया बस. तर काकांनी आपल्याला काय सांगितलं, धर्म करायचा, अभ्यास करायचा, देव कसे सहाय्य करतात, त्यासाठी दररोजचं पण सातत्य असलं पाहिजे. दररोज देवपूजा करणं, दंडोत घालणं, देवाची आठवण करणं, त्यातून फायदे होतात. आणि त्यांच्याकडे भरपूर सांगण्यासारखं आहे. त्यांना जवळजवळ 2-4 तास मग आपल्याला घ्यावं लागेल, त्याच्यामुळं म्हणून थांबावं लागलं का थोडक्यात बोला. पण अनुभव भरपूर आहे. बैलगाडीपासून निघाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट स्कॉर्पिओपर्यंत आणला असतात. हा एवढा मोठा प्रवास आहे की नाही. तर हे सर्व धर्मामुळं यशस्वी झालेली लोक आहेत, म्हणून धर्माचा अभिमान आहे. धर्मात आल्यामुळं खूप मोठे झाले म्हणून धर्माचा अभिमान आहे, आणि धर्मामुळं मोठे झाले म्हणून धर्माची जाणीव पण आहे, म्हणून ते वेळ पण देतात. आणि म्हणून त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. जाणीव महत्त्वाची. जाणीव जर आपण विसरून गेलो तर आपण जीवनात कधी यशस्वी होऊ शकत नाही. धर्माचा आपण अभिमान ठेवला तर धर्म आपला अभिमान घेतो. म्हणून धर्माची जाणीव, संस्काराची जाणीव, चांगल्या नीतिमूल्याची जाणीव आपण ठेवून आपल्या जीवनामध्ये चालत राहायचं, त्यावेळेस बरोबर धर्म आपल्याला उपयोगी पडत असतो. यानंतर परमार्गेश्वर गजानन राठोड साहेब ते खामगावचे, परंतु व्यवसायाच्या माध्यमातून नाशिकला आले, व्यवसाय करायला लागले. तिकडं शेती करतात, इकडं त्यांचा पेंटिंगचा बिझनेस आहे, दुकान पण आहे. एवढा मोठा कारभार असतानाही वेळात वेळ काढून ते आज आले, सकाळपासून वेळ देतात.
तर त्यांचं आपण स्वागत करू, त्यांना आपण मार्गदर्शनासाठी बोलू. या. बाहेर ऊन आहे ना, त्याच्यामुळं मग आपण हे उन्हामध्ये तुम्ही परत इकडे तिकडे फिरता. आपल्या समोर आदरणीय किरणदादा, आदरणीय शांताराम भाऊ, बाळासाहेब यांनी भरपूर मार्गदर्शन केलं. गेल्या अनेक वर्षापासून ज्यांना मी भाऊ म्हणतो असे भाईदेवमुनी महानुभाव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रमण करत असताना हे जे स्टेज उपलब्ध झालं, हे जे स्टँड उपलब्ध झालं, हे पहिले नव्हतं. आणि भगवंताच्या कृपेनं भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्याला ही जागाही उपलब्ध आहे, स्टँडही उपलब्ध आहे, मार्गदर्शनही उपलब्ध आहे. ज्याची गरज आहे ते आपल्याला उपलब्ध आहे, फक्त आपलं घेतदार खुलं असलं पाहिजे. असं म्हणतात कितीतरी आले कितीतरी गेले, काही सार्थक नाही झाले. म्हणजे आपण इथून मागं कितीतरी जन्म घेतले, इथून पुढे कितीतरी घेतले, पण ज्ञान नसेल तर नडी फुंकली सोनारी, इकडून तिकडून गेले वारे असं आपलं होईल. या 5 दिवसाच्या माध्यमातून भाऊंकडून जितकं ज्ञान घेता येईल तितकं घ्या. आपल्या जीवाचं सोनं सर करून घेण्याची संधी आपल्याला आलेली, तुम्ही ते जीवाचं सोनं करून घ्या. माझ्या तर खानदानमध्ये कोणीच उपदेशी नव्हतं. मी 17-18 वर्षाचा असताना मुंबईला आमच्या गावचे बाबा तिकडे यायचे. गावात कधी मंदिरात गेलो नाही माणभावांच्या, ते बाबा गावचे आहेत, भेटायचे म्हणून घरी गेल्यावर मठात जायचो. बस तेवढाच सत्संग लाभला. मग त्याच्या माध्यमातून जाणं झालं आणि मग नंतर मी उपदेशी झालो. लक्षात, जो या मानभाव पंथाला टच होईल, या मानभाव पंथामध्ये जो येईल तो खरंच खूप सद्भाग्याचा आहे. आणि या शिबिराला तुम्ही जे उपलब्ध आहे तुमचं तर महत् भाग्य आहे. तुम्ही जास्तीत जास्त ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथं स्वतःसाठी स्वतः करणे अत्यंत गरजेचं आहे. आई वडील आपल्याला आणून खाऊ घालतील, सर्व करतील, पण अध्यात्म जे आहे ना ते आपलं आपणच स्वीकारलं पाहिजे. कारण हा जन्म पुन्हा पुन्हा येत नाही. आणि आताच जे संधी आहे ते आपण जर घालवली तर त्याचा काही फायदा. आता सर 4 वाजले तरी ते त्यांचे कामं आटपून आमचा कृष्णा आणि काना आणि त्यांना घेऊन या ठिकाणी उठतो. धर्माची ओढ असल्यामुळे असं सर्व घडत असतं. आणि भाऊंनी बी कणखरपणे आपलं अनुसरण घडवलं, पण त्यांना अनेक जणांना घडवण्याची खूप उत्कंठ आहे. म्हणून ते आपल्यासाठी सतत रात्रंदिवस तडफड करीत असतात. हा कार्यक्रम करायच्या पहिले ते पार तिकडे उन्हामध्ये जाऊन आले भोकरदनला. हा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा आणखीन कडक उन्हात तिकडे नांदेडला जाणार आहे. काही गरज नाही करायची, परंतु जीवाचे कल्याण, गीताशास्त्र, ज्ञान अनेक प्रमाण नाही तुझे त्यांच्याकडे आहेत ते वाटायचा प्रयत्न करतात. आपण मात्र त्याची कदर केली पाहिजे. आपण हसल्यावर ते घेतलं नाही पाहिजे. आज जर आपण घेतलं नाही ना मग पुढचे जन्म वाया जातील. काही आपलं खरं नाही. आम्ही अक्षरशः दगड आहे, कुठल्या प्रकारचं शिक्षण नाही, काही नाही, काही नाही. अन्वयानं कोणतं ज्ञान बी आपणासमोर आम्हाला मांडता येत नाही, परंतु भाऊंच्याच मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांना आम्हाला या ठिकाणी बोलायला शिकलो. आता शांताराम भाऊ बोलले ते खरं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठे आश्रम आहे, खूप मोठमोठे प्रोग्राम होतात. आणि तुम्ही त्या प्रोग्रामाला कधी गेले असेल, कधीच कोणा उपदेशाला तुम्ही स्टेजवर बोलताना बघितलं नाही. ते केवळ इथं म्हणजे इथंच बोलायला भेटतं का. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी संधी आहे. आता भाऊनी बोलायला कोणीतरी तुम्ही आलं नाही, गलत. तुमच्यात एवढी सुद्धा डेअरिंग नाही. किती भाई बोलत होते तुम्ही, इकडे मस्त चालल्या होत्या आणि इथे येऊन बोलत. अरे इथे येऊन बोला, मग पहा तुमची डेअरिंग कशी वाढते. हां, याच्यातले तर काही एक युवक मंडळ आहे गोडेगाववाल्यांचं, त्या मंडळाचे मोठमोठे कार्यकर्ते या ठिकाणी. आणि भाऊन बोलल्यावर ते या ठिकाणी आले नाही. मला तर खरंच
असं करू नका. मी तर बोलावलं ना मला काही बोलता येते का? मी काहीतरी सांगून राहिलो, पण त्यांनी बोलवलं, मी आलो. तर हात जोडून तुम्हाला विनंती आहे, या 5 दिवसाच्या सत्संगामधून जेवढं चांगलं घेता येईल तेवढं घेऊन घरी जा आणि आचरण करायचा प्रयत्न करा. आचरे तयाचा धर्म असं म्हटलं आहे. जसं तुम्ही शाळेवर गेल्या, शाळेत जाता, अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पेपर देता येत नाही, आणि त्याच्यामध्ये जर कमी मार्क आले तर सांगायला लाज वाटते. बरे आहेत असं सांगतो, करेक्ट सांगत नाही आपण. कमी मार्क पडले ना, बरे पडले असं सांगतो, पण करेक्ट सांगत नाही की 35-40% पडले असं सांगत नाही. असं इथं काही नाही. इथं देव आहे, जगाचा बाप आहे, आणि तो आपलाही बाप आहे. म्हणून आपण होईल तेवढं आपलं स्वतःचं कल्याण करून घेण्याचा प्रयत्न करा. मला या ठिकाणी तुमच्यासमोर 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मंडळाचा प्रश्न आहे. आता आपण बाल संस्कार शिबिराला आलेलो आहोत इथे. तर तुमच्या बालपणी असे कोणते संस्कार तुम्हाला आईवडिलांनी दिले, आजी आजोबांनी दिले, की त्याच्यामुळे तुम्ही या धर्मामध्ये येऊ शकलात असं तुम्हाला वाटतं? आता लहानपणी तसं जर म्हटलं तर आमच्या घरी वेगळंच वातावरण होतं. जे होतं ते सांगा, जसं आहे तसं. म्हणजे आमच्या आईवडिलांकडे तर असं धार्मिकता काही नव्हती, घरगुती होती. परंतु आमचे चुलते होते, लहान आहे ते, भाऊसारखे सनकी स्वभावाचे होते जरा. त्यांना ना पोथी वाचायची होती बा, लोक ग्रंथ लावतात ना पावसाळ्यात. मग त्यांनी एक ग्रंथ आणला, लावायचा. त्यांना तोपर्यंत कुठलाही धार्मिक ग्रंथ नव्हता, परंतु ते पोथी वाचण्याची अशी माडी आहे आमची वर, त्या माडीवर मग पावसाळ्यात पोथी लावायची, मग लाऊडस्पीकरवर लावायची. असं करता करता त्यांना 10-15-20 वर्ष. मग ते वाचून फोड करून सांगायचे. पोथी वाचायची, ते गद्य असते ना ती. त्यांची आवड मला लागली अध्यात्माची. पोथीत जाऊन बसणे, मग आरती, हे ते, म्हणजे चुलत्याकडून अध्यात्माची आवड मला लाभली. मग असं करता करता मी जेव्हा कामाला मुंबईला निघून गेलो ना, तर मानभाव पंथाबद्दल तर एक वेगळीच भावना होती की दिसलं आता काही खरं नाही. म्हणजे हां, पाणी पिणी लागलं ना, कोणी बेलटे जगलं तर मग गिलास घेऊन जायचं, तेवढं पाणी आणायचं, तेवढं मानभावांचं चालतं बाकीच्या लोकांना. परंतु देव कठीण आहे वगैरे. पण जेव्हा मी याच्यात घुसलो, थोडं समजायला लागलं ना, मग उपदेशच घेऊन टाकला. एवढं काही ज्ञान नव्हतं पहिले, परंतु उपदेश घेतल्यानंतर जे परिवर्तन झालं ते फार अनोखं आहे. मला कुठल्या गोष्टीची अडचण आली नाही. मी काही कुठल्या नोकरीवर नाही, मी काही कुठला फार शिकलेलो नाही, परंतु शहरात एक मजुरी करण्यासाठी आलो. या ठिकाणी मला 3 मुलं, 1 मुलगी आहे. सर्व म्हणजे खरंच हे अचंब्यासारखं आहे माझ्यासाठी. सर्व खाऊन पिऊन सुखी आहेत, काही वांधा नाही. फक्त हे केवढ्या देवामुळे, हे केवढ्या ज्ञानामुळेच. माझा मुलगा बी मोठा, तो भलाही अभ्यास नाही भाऊ अर्जुनचा, परंतु तो देवपूजा घरून करून निघेल, गाडी चालवताना गाठी करतच राहील, एवढं मात्र नक्की. कारण इथं केल्याशिवाय काही होत नाही. सरांनी सांगितलं अनुभव काय, अनुभव हेच आहे. तुमची पकड ही धर्मासाठी पक्की असली पाहिजे, तरच तुम्ही इथे टिका. आणि हे वरवर करून चालत नाही, दिखावा बी चालत नाही. दिखावा करणारे सुद्धा आपल्या पंथात खूप लोक आहे. बोलणं वेगळं, वागणं वेगळं, असे पण खूप लोक आहे. पण इथून जे देवाने सांगितलं, एक म्हणत येते की जे जसं अनुसरण म्हटलं तसं दैनंदिन जीवनामध्येही आपण उपदेशी आहो. आपण खोटं बोललं नाही पाहिजे, आपण लबाडी केली नाही पाहिजे, आपण कोणाला फसवायचा प्रयत्न केला नाही पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. आणि कशासाठी करतो आपण? काही 2 पैसे मिळवण्यासाठी जर लबाडी करत असेल तर ते काही कामाची नाही. कारण आपण जो देवाला उपहार दाखवतो, त्या उपहार दाखवण्याचा माझा अडाणी मत मी तुम्हाला सांगतो की हे देवा, मी जे कमावून आणलेलं आहे, याच्यात खोटं बोललं असेल, लबाडी असेल वगैरे वगैरे, असात्विक अनाज आहे. यांनी मला चांगले विचार येणार नाहीत. म्हणून याचा स्वीकार तुम्ही करा आणि तुमचा प्रसाद मला द्या, जेणेकरून मला चांगली सद्बुद्धी येईल, तुमच्या मार्गावर मला चालता येईल. म्हणून आपल्याला अगत्यानं देवाला उपहार दाखवायचं आहे. लोक म्हणतात हे काय मान भाव, देवाला झोपवतातच काय, देवाला उपहारच काय दाखवतात. परंतु त्याच्या मागचं रिझन हे आहे, आपण जर जेवतो तर देवाला भूक लागतच असेल ना.
आपल्याला जर चहा पाहिजे तर देवाला लागतच असेल ना, आपल्याला जर झोप लागते देवाला लागत असेल ना, म्हणून दुपारी वामकुक्षी आपल्याला लागते तर देवाला शेज लावली पाहिजे, लावली तर दुपारी. आता हे सगळं केलं पाहिजे आणि जे म्हणतात त्यांना आपल्याला समजून सांगता सुद्धा आलं पाहिजे. त्याची बाकीच्या संप्रदायामध्ये आत्ता बरं का सर, या 2-3 वर्षामध्ये मी बघतोय लहान लहान पोराला पावली टाकणं शिकवणं. हे का गरज पडली या गोष्टीची? की कारण आपले हिंदू धर्माचे मुलं, महानुभाव बी ठीक आहे, पण हिंदू धर्माचे मुलं अनैतिक संस्थेत किंवा कोणत्या मार्गाला जाऊ नाही, ते धार्मिक मार्ग आहे. तसे आपलेही महानुभावांचे सर्व मुलं या मार्गाने चाललं, म्हणून भाऊंची तळमळ आहे. आता वास्तविकता नाशिक जिल्ह्यात एवढे लाखोनं महानुभाव मंडळी आहे, लाखोनं. ठीक आहे, काही लोकांना अडचणी आहे, परंतु ज्यांना अडचण नाही अशांनी जर पाठवता हा हॉल या शिबिराला कमी पडायला पाहिजे होता. पण असो काय, आता कोणीतरी त्या परिसाचा दृष्टांत दिला. हा परीस ज्याला भेटणार आहे त्यालाच भेटणार आहे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, आपणही ऐकून घेतलं त्याबद्दल. काय बरं. आता तुमची 3री पिढी आहे उपदेशामध्ये, त्यांना काय आपण संस्कार देता? मानभाव संप्रदायामध्ये येण्यासाठी आपले काय संस्कार देणं चालू आहे? घरी 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 आणि इकडे का नाही आणले होते? नाही, तसं नाही होत. संस्कार केंद्र इकडे का नाही आणले? संस्कार हा विषय ना बाबा आपला आणखी. नाही, मला भाऊंनी फोन केला कारण गोकुळ भाऊने नातांना घेऊन या. बरोबर फोन केला म्हणून नाही आणले. नाही ना, ऐका ना, ही मजाकची गोष्ट नाही ना भाऊ. तुम्ही इथं कशासाठी बोलवतो? इथं काही त्यांना खेळायसाठी बोलवतो का बक्षीस देण्यासाठी बोलवतो? नाही ना. परंतु माझा नागपूरवाला नातू आलेला आहे, अर्जुनची पोरं गावाला गेले ते पण आले. पण दैवयोगानं असं आहे की त्याच्या प्लेटलेट कमी झाल्या, 3 दिवस त्याला ॲडमिट केलं होतं. आता अशा, आणि मी बोलताना बोलून गेलं, कोणाच्या काही अडचणी अडू शकतात. माझी अडचण आहेच ना, नाही असेल. आता मला केव्हाच अर्धा घंटा म्हणतो जायचं आहे साईटवर जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, अडचणीच्या आहेत. परंतु मला जर संस्कार ते आहेत तर मी मागच्या वर्षी मी त्यांना शेवटच्या दिवशी दाखवायला का होईना घेऊन आलो होतो. असं काही नाही. मी जर सांगतो की लोक आले पाहिजे, नाशिक जिल्ह्यात एवढे लोक आले पाहिजे. आता शांताराम भाऊचे बी नातू मी पाहतो ना किती हुशार आहेत, ते आरती वगैरे सगळे कसे करतात. पण ठीक आहे, कोणाच्या अडचणी असू शकतात. मी माझ्या घरी माझ्या नातांना हाच संस्कार देतो. आरती करत असताना संध्याकाळी 7चा नियम ठेवला आरतीचा. आपण करायचीच, पण ते आपणच केलं पाहिजे तर ते करते बरं. आणि पहिले केलं पाहिजे. भाऊ आचार करून दाखवतात, जसं स्वामींनी आचार केला. आपण भाऊंना 24 तास तुम्ही नाही पाहिलं, पण मी पाहिलेलं आहे. हे शिशू भाऊ कधी नव्हते. इतकं सुंदर वातावरण, इतकं सुंदर वागणं, इतकं कडक वागणं भाऊंचं, परंतु सर्व त्याग केला. आणि त्या त्यागाचा फायदा आपल्यापर्यंत येतो, हे काही कमी नाही आहे. कोणासाठी करता येते सगळं? म्हणून माझ्या नातांना, माझ्या घरच्यांना संध्याकाळी 7 वाजता नियमित देवाबत्ती सगळं करून आरती करायला लावायची, दंडवत घालायला लावायचे आणि प्रार्थना म्हणायला लावायची. म्हणजे प्राथमिकता तर त्यांना येते, दुसरं तर ते करत नाही. माझा नातू कधीच शाळेमध्ये कोणाचा प्रसाद घात नाही. अर्जुनचा मुलगा आम्हाला चालत नाही, खातच नाही. तो घरचं नेतो घरचं, एवढं तरी ठीक आहे नाही का. तेव्हा आता खूप विद्वान या ठिकाणी आहेत, सरसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील. मला जायचं आहे, मला बोलायला संधी दिली, आपण सर्वांना ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि देवाला विनंती, आपल्याला सर्वांना खूप ज्ञान आहे. धन्यवाद राठोड साहेब. त्यांचे का अनुभव भरपूर आहे. लहानपणापासून धर्माला लागणं, धर्मात येणं, धर्मात शिकणं, शिकल्यानंतर मग जीवनात प्रगती करणं, भरपूर गोष्टी प्रत्येकाकडेच असतात. आणि लहान मुलांना काय दुसऱ्या गोष्टी तत्त्वज्ञानाच्या सांगणार, तर आम्ही कसं घडलो, आम्हाला कसे अनुभव आले, असा एखादा प्रसंग आला का त्या प्रसंगातून आम्ही कसं बदललो, त्या बदलातून आमच्या जीवनामध्ये काय फायदा झाला, इथपर्यंत कसं पोचलं हे सांगितलं तर तुम्हाला प्रेरणा भेटेल. आलं का लक्षात? तर ह्या ज्या प्रेरणा आहेत या देण्यासाठी यांनी अनुभव सांगायचे. कारण खूप तत्त्वज्ञान सांगितलं तुमच्या डोक्यावरून जाईल. मग घरामध्ये तुम्ही कसं वागता, देवपूजा तुम्ही केली तर मुलंही करतील, तुम्ही आरती केली तर मुलंही आरती करतात, तुम्ही दंडोत घातले तर मुलं बी दंडोत घालतात, नाही तर आपण देवपूजा कर.
आरती कर, उपार दाखव, हा बसलेला राहतो समजा. मग पोरं बी मग उपार त्यांना काय त्याच्यातलं नॉलेज असतं. ताट उचली त्या तेव्हा पुढे ठेवी त्या आणि उचल्या तर चालत्या. मग आई काय करते, 5 तुकडे करायचे, तर मग आपण 5 तुकडे करायचे. त्याच्यातलं काही नॉलेज नसतं. तर हे आपण केलं पाहिजे. जेव्हा मोठा करतो तेव्हा लहानांवरती परिणाम होतो. आपण केलं तर मग आपोआपच मुलं करतात, नातू करतात. आता शांताराम दादांचे 4 नातू आहे, राठोड साहेबांचे नातू, ही सारी मोठी माणसं आहे. सुरुवातीला सांगितलं ना, मोठे म्हणजे त्या अनुषंगाने मोठे नाही, बाजूनी मोठे. हे बाबा झालेले अगोदर ऑलरेडी, आणि एकदा नाही 4-4 वेळा बाबा झाले. म्हणजे 4 नातू 4 वेळा बाबा झाले की नाही. त्याच्यामुळे त्यांचं बाबा थोडंसं लेट होऊ राहिले, पण काय हरकत नाही. ते घरामध्ये संस्कार लाभतात. शांताराम दादा जेव्हा उपदेश घेतला त्यांनी पूर्ण घराने एकदाच वेळेस उपदेश घेतला, आणि नंतर नातू पण उपदेशी झाले. म्हणजे 4 नातू आहे, 3 नातू, 1 मुलगी आहे, आणि अगदी कमी वयात म्हणजे पहिली जातानाच ते उपदेशी झालेले. तसंच राठोड साहेबांचं पण आहे, तसं किरणचं आहे. आता किरणचं बॅकग्राऊंड तर वेगळ्या पद्धतीचं आहे. तर तो एकटाच फक्त त्याचं कुटुंबच उपदेशी, बाकी भाऊ, आई, वडील कोणीच उपदेशी नाही. जी बहीण उपदेशी होती ती बी धर्मावर राहिली नाही. म्हणजे फक्त एकटाच आहे धर्मावर. आणि त्याच्यामुळं त्याच्या मुलांचं चांगलं झालं. मुलगी पोलीस झाली, मुलगा बी स्पोर्ट्स शिक्षक आहे. त्या ज्या गोष्टी आहे, तुम्ही जर केलं तर तुमचा फायदा आहे, आणि तुम्ही भाग्यवान आहात. यांना कधी भेटला धर्म? हे 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले. यांना 40व्या वर्षी भेटले, राठोड साहेबांना 25 वर्षी भेटले. तुम्ही ज्या घरात जन्माला आले तिथं अगोदर धर्म. म्हणजे तुम्ही आता उपदेशी, बरेचसे मुलं सारेच उपदेशी, म्हणजे 1ली, 2री, 5वीत मुलं असताना उपदेशी. फक्त तुम्ही करत नाही, कारण त्याचं तुम्हाला मर्म माहीत नाही, तुम्हाला त्याची जाणीव नाही, त्याची किंमत नाही. आणि यांना खंत काय की आम्हाला लहानपणात जर असं भेटलं असतं तर आम्ही आधी, किरणनी काय खंत व्यक्त केली, आम्हाला अगोदरच जर भेटलं असतं तर आम्ही आधी काहीतरी आणखीन काही वेगळं करू शकलो असतं. आणि तुम्हाला भेटलंय तर तुम्हाला त्याची जाणीव नाही. म्हणजे सहजासहजी जर भेटलं तर त्याची किंमत राहत नाही. त्याचं एक उदाहरण देतो. तुम्ही पाण्याचे टँकर बघतात ना, पाण्याचे टँकर भरताना ते सारे गळत असतात बघ. असं एकही टँकर नाही का ज्याला गळत नाही पाणी, गळत राहतात ते सारे. पाणी पडत 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 तो राहतो टँकर. पण पेट्रोलचा टँकर पाहिला ना तुम्ही, दुधाचा टँकर पाहिला, तो कधी गळताना पाहिला का तुम्ही? रस्त्याने चालले पेट्रोल सांडत सांडत किंवा दूध सांडत सांडत. याचं कारण काय? याचं व्हॅल्यू, याची किंमत तुम्हाला माहिती, आणि हे सहजासहजी भेटते त्याच्यामुळे तुम्हाला त्याची किंमत नाही. तसं धर्म तुम्हाला आता सहजासहजी भेटलाय घरामध्ये. तसंच आईवडिलांचं प्रेम असेल, संस्कार असेल, धर्म असेल, ते सहजासहजी भेटलं त्याच्यामुळे किंमत नाही. मग चाललंय केलंय नाही केलंय. आणि हे सहजासहजी भेटत नाही, याची किंमत आहे, त्याच्यामुळे व्हॅल्यू आहे. म्हणून ते लिकेज होऊ शकत नाही. लिकेज जर झालं तर तो टँकर बाद करून टाकतात. तसं तुम्हाला सहजासहजी भेटलंय, परंतु त्याचाच जीवनावरती तुमचा खूप मोठा परिणाम होणार आहे. सर्वात मेन म्हणजे मुली. ज्या घरात मुली जन्माला आले, दुसरीकडे मी बऱ्याच ठिकाणी जातो, मुलींना उपदेश देत नाही. आपण मंडळाला जोडलेलं असल्यामुळं तुमचे आईवडील थोडेसे 4 गोष्टी त्यांना समजते, जाणीव आहे, ज्ञान आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला उपदेश दिला. नाही तर मुलींना उपदेशच देत नाही. त्यानंतर नाही दुसऱ्या घरी जाईल आणि कोण घरी भेटेल आणि कसं भेटेल, तर त्या बाबतीत तुमच्या आईवडिलांनी विचार नाही केला. ते ब्रॉड आहे, धर्माची जाणीव आहे, त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला उपदेश दिला. उपदेशापासून थांबवलं नाही. त्याचा फायदा तुम्ही उचलला पाहिजे. अजून काय करतील ते? शाळेत घालतील, कपडे लत्ते देतील, वया पुस्तकं देतील, पेन देतील, तुमची काय लाड करतील, परंतु ती जाऊन अभ्यास तर तुम्हाला करावा लागेल. तसं धर्म तुम्हाला भेटला, परंतु त्याची जाणीव ठेवून जे संस्कार आहे ते जोपासणं. बरं, संस्कार करायचे म्हणजे तुम्हाला शाळा सोडून द्यायची, घरचे काम सोडून द्यायचे आणि फक्त धर्मच करायचं असं नाही आहे. सकाळ संध्याकाळची देवपूजा आहे, 2-4 आपल्याला लीळा माहिती पाहिजे, 2-4 आपल्याला आरत्या माहिती पाहिजे, तेवढी आवड आपण जोपासली पाहिजे. या बाईचा काय प्रॉब्लेम आहे, या पुढचं काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुम्ही दोघी तिघी इकडे उभे राहा, या तुम्ही दोघी या आणि ती पण या लवकर, चला इथं उभ्या राहा लवकर, चल लवकर. तर ह्या असे मूर्ख लोक असतात की नेमकं चाललंय काय, आपल्यासाठी आहे का नाही आहे, काय ऐकायचं, त्याचा आपला फायदा काय आहे, नाही हे बघून घ्या यांना, नीट बघा. अशा चुका तुमच्याकडून नाही झाल्या पाहिजे. वेळ आहे, ती संधी आहे, ती घ्या. आणि आता जर 5 दिवसानंतर शिबिर संपणार आहे, तुम्ही घरी जाणार आहे, तुम्हाला सांगायला कोणी येणार आहे का? आम्ही येणार आहे का, हे लोक येणार आहे? कोणाला वेळ आहे का तेवढा? नाही येणार. त्याचा फायदा उचलला पाहिजे. आता मी सांगतोय आणि यांचं चाललंय, कोण कुठं लुटतं, काय शिव्या देतंय का, हसताय का, पेन देताय, काय करत काय होता तुम्ही?
हां किडूक होतं कुठं किडूक आहे बाकीच्या ते काय खातं का तुम्हाला पण त्या किडकाची साईज तुमची साईज त्या किडकापेक्षा तुम्ही किती पट असाल सांगा बरं किती पट आहे 100 पट 200 पट काय करते काय ते थोडंसं बाजूला करून काही करत नाही प्राणी आता आम्ही इथंच आहे ना दररोज मी इथं बसलेला राहतो ना कितीतरी पाली येतात उंदरं येतात बरेच प्राणी येतात इथं सांगत नाही तुम्हाला बसत ते त्यांचं येतात ते त्यांचं करतात काय करायचं हां रात्री तुम्ही परत सांगितलं नाही तुम्हाला कोण येऊन गेलं नाही तर तुम्ही घाबरले असता एवढं घाबरायचं नसतं किडूक आलं तर थोडंसं बाजूला सरकायचं नाही थोडं बाजूला होऊन जायचं त्या फक्त तेव्हा ते गुपचूप बसले आहे का काही का मारलं त्याला तुम्ही हां मेलेल्या किडकाला घाबरता बसा कोणतीही गोष्ट गांभीर्यपूर्वक ऐका थोडी ऐका सिरियसनेस तर खूप महत्त्वाची तुम्ही शाळेत जातात अभ्यास करतात तुम्ही काहीतरी आपल्याला 4 गोष्टी सांगतात जर तुम्ही गांभीर्य नसेल तुमच्यामध्ये मग ते शाळेचा अभ्यास असो नाही तर धर्माचा अभ्यास असो आईवडिलांचं शिक्षण असो नाही तर समज देणं असो किंवा शिकवणं असो गांभीर्य नसेल तर तुमच्या जीवनात तुम्ही कधी यशस्वी होत नाही आणि धर्माचे संस्कार तुम्हाला 2 गोष्टीपासून वाचवतात आणि ते वाचणं हेच तुमचं सक्सेस आहे 2 गोष्टी आहेत क्राईम म्हणजे काय गुन्हेगारी विचारधारा गुन्हेगारी जर असेल तर तो माणूस संपतो आणि दुसरा आहे व्यसन तुमच्या जीवनात काहीच नाही केलं तुम्ही तरी खूप केलं हे 2 नाही केलं व्यसन आणि क्राईम विचार जर बाजूला ठेवले तर तुम्ही खूप काही केलं तुम्ही काहीच नाही केलं तरी सक्सेस म्हणूनच जगामध्ये वावराल कारण का आज ते सर्वात मोठे चॅलेंज झालेले आहे जर आता तुम्ही भविष्यात पुढे जाल IT इंजिनियर व्हाल आणखीन कुठं जाल ना तर तुम्ही जेव्हा म्हणाल की आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहे तर लोक त्या नजरेने तुमच्याकडे पाहतील आणि ओळख काय करून अरे हे प्युअर व्हेजिटेरियन आहे बरं का म्हणजे हे डिफरंट राहणार आहे हे वेगळं पण राहणार आहे याला काहीच व्यसन नाही बरं का हा तंबाखू खात नाही याला गुटखा चालत नाही हा विडी सिगारेट पित नाही दारूचा बिअरचा तर विषयच नाही तर मग आपण आहे ना डिफरंट म्हणून आपल्याला आहे ना लोक जपणार आहे आपल्याला जपायची गरज नाही हे लक्षात घ्या आणि ही वेळ खूप दिवस नाही आहे कारण आम्हाला तसा अनुभव आहे आता मला किरण दादांनी सांगितलं का काहीतरी माझी बी कंपनीमध्ये मी जेव्हा जायचं मीटिंग वगैरे मोठ्या 5 स्टार 3 स्टार हॉटेलला मीटिंग व्हायच्या डीलर असायचे 300-350 डीलर्स कितीतरी स्टाफ असायचा तर त्या सर्व लोकांना माहीत होतं का माझं काय आहे व्यक्तिमत्व तर मला सेपरेट रूम दिले जायचे आणि म्हणजे प्युअर व्हेजिटेरियन लोक आहे जे डीलर आहेत त्यांना माहीत आहे तर ते तिथं चढाओढ करायची का नागरे साहेबांच्या रूममध्ये मला रूममेट करा कारण काहीतरी शिकायला भेटत त्यांच्यामध्ये मग ते हे करायचे तुम्ही म्हणायचा घरी आपण रूममध्ये फक्त रात्री दिवसभर तर आपण बरोबरच आहे याचं कारण काय असायचं की खूप मोठा फायदा व्हायचा एक लाईफटाईम ते डीलर आजही माझी आठवण काढण्याचं कारण काय तर आपलं सकाळी दररोजचं उठलं जरी 3ला नाही तर त्यावेळेस 5ला उठणं उठल्यानंतर स्मरण केल्यानंतर वॉकिंगला जाणं वॉकिंग करून आल्यानंतर परत योगा करणं एक्सरसाइज करणं आणि 7-7:30ला आवरून खाली मीटिंग 9 वाजता असायची हे लोक नाश्ता असायचे नाश्ता न करणं काही गेलं ज्यूस वगैरे घेतलं काहीतरी घेतलं नाश्ता करायचा नाही दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण ही लाईफस्टाईल असायची त्याच्यामुळं काही आणि संध्याकाळचं मी ज्यावेळेस मिटिंगला जायचं ना त्यावेळेस संध्याकाळचं जेवण मी जवळजवळ 5 वर्ष करत नव्हतं दुपारचं जेवण संध्याकाळी फक्त सलाड त्याचे खूप डीलर लोकांना फायदे झाले ते म्हटले हा विचार तर आम्ही कधी केला नाही आहे पदार्थ आलाय म्हणजे खायचाच आहे गरज असो का नसो व्यायामाचा तर पत्ताच नाही आहे आणि मिटिंगला आलोय म्हटल्यानंतर आता कंपनी पैसे कसे मिळवायचे कसे प्रॉफिट मिळवायचं कसा पैसा कमवायचा लोकांना कसं वेळात काढायची आयडिया देईल आपल्याला काहीतरी आणि त्यातून आपल्याला पैशाच्या अनुषंगाने फायदा होईल हा विचार आम्ही करायचा तुमच्या डोक्यात ते काहीच नाही म्हणजे आणि तिथं कंपनीचं पूर्ण मिटिंग झाल्यानंतर 1 तास मला स्पेशल द्यायला लावायचे लेक्चर पण मी त्या पद्धतीने द्यायचं मी आता अध्यात्म तर सांगत नव्हतो बसत परंतु त्या पद्धतीनं मग त्यांना सुद्धा या पूर्ण ट्रेनिंगचा सार सांगायचं की काय नेमकं आणि मी हे सांगायचं का बिझनेस म्हणजे पैसाची ग्रोथ करणं बिझनेस म्हणजे खूप मोठं टार्गेट अचीव करणं असं नाही बिझनेस म्हणजे लोकांपर्यंत पोचणं लोकांना आपल्यापर्यंत पोचवणं ते रिलेशन मेंटेन करणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण जाणं आपण प्रॉफिट होणारच आहे जर लोकांपर्यंत गेलो बिझनेस होणारच आहे बिझनेस झाला पैसे येणारच त्याचा विचार न करता आपण रिलेशन कसं मेंटेन करायचं सर्व्हिस कशी द्यायची अशा लेवलवर मी सांगायचं हे ज्या गोष्टी आहे
ही लाईफस्टाईल आहे. आज भविष्यामध्ये तुमच्या लोकांनी आदर्श घेतला पाहिजे. अरे महानुभाव आहे का, मग बेस्ट. आता किरणच्या मुलाचा लग्नाचा विषय होता, तो इकडं पाहू का तिकडं पाहू का, बरंच प्रॉब्लेम. त्याला म्हटलं थांब, वेट अँड वॉच. असे काही लोक आहे का ते शोधताय आपल्यासारख्याला, आणि तो असा अनुभव त्याला आला. त्याच्या मुलाला मुलगी देण्याचा क्रायटेरिया काय होता, त्याच्याकडे इस्टेट आहे, पैसा आहे, मुलगा खूप, असं काहीच नाही. क्रायटेरिया एकच होता, काही धार्मिक आहे ना, प्युअरली आहे की नाही. या क्रायटेरियावरती त्याच्या मुलाला मुलगी भेटली. याचा विचार करा तू. हे डिफरंट होत चाललंय आता, हे दुर्मिळ होत चाललंय, कमी होत चालले लोक. आणि त्याला एकच पर्याय आहे, संप्रदाय, म्हणजे महानुभाव संप्रदाय आणि माळकरी संप्रदाय. माळकरी संप्रदायामध्ये नॉनव्हेज किंवा दारू बिगूर न पिरणारे लोक आहे की माळ घातली म्हणजे बंद, बाकीचं तत्त्वज्ञानाचा विषय बाजूला ठेवा. परंतु महानुभाव संप्रदाय तर तिथं कडक आहे, विषयच नाही आहे. आणि असे अनुभव मला भरपूर आलेले आहेत. त्याच्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला लोक डिफरंट म्हणून पाहणार आहे आणि तुमची ओळख होणार आहे. माझ्या बाबतीत तसा अनुभव आलेला आहे. काही मित्रमंडळी, अरे यांना चालत नाही बरं काही, प्युअर व्हेजिटेरियन, मी तुम्हाला माहिती का ते मानव किती कडक असतात तसे हे ते, असं म्हटलं गेलं आणि त्याचा अनुभव आम्हाला पण आला. तसं तुम्हाला सुद्धा येणार आहे. तुमचं जीवन अजून खूप सुरुवातच नाही झाली लाईफला, तुम्हाला खूप जग बघायचं आहे. जग खूप वाढतं आहे, मोठ्या मोठ्या कंपनीत काम करणं. आणि आजकाल मुलींना शिक्षण चांगलं देत आहे. खेड्यातले मुलं, आईवडील जरी शिकलेले नसेल, शेतकरी असेल तरी शिक्षण देतात. शिक्षण देऊन चांगल्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब भेटतो, व्यवसाय करू शकतात. तर तिथं तुमचं पहिली ओळख असली पाहिजे धर्म. आणि धर्माचं तत्त्व काय आहे, काही वेगळं आहे का? तत्त्व सोपं आहे. खोटं न बोलणे, भामटेपणा न करणे, नैतिकता सांभाळणे, जीवनामध्ये चांगलं वागणे, चांगलं बोलणे, आदर करणे, याच्या व्यतिरिक्त काय असतं? आणि बाकी धर्मतत्वज्ञान जे आहे ते भविष्यात तुम्हाला. आणि मी कुठेही सत्संगाला गेलो तर यंग मुलांना हे सांगत असतो, तुम्ही बोर झाले, तुम्हाला कंटाळा आला तोच अभ्यास करून, किंवा गुळगुळीतपणा आला तर माझा एखादा व्हिडिओ ऐका. काही करू नका, एक व्हिडिओ. कंटाळा आला आहे ना म्हणून ऐका, वेगळा वेळ देऊ नका. बोर झाले म्हणून ऐका, वेगळा वेळ देऊ नका. बरेचसे आता श्रेयससारखे बरेचसे यंग मुलं माझे शिष्य आहेत, त्यांना हे सांगतो, काय टेन्शन घेऊ नको बाबा. टेन्शन घेऊन धर्म करायचा नसतो, लोड घेऊन करायचा नसतो. तुला जेव्हा बोर होईल, गुळगुळीतपणा येईल, टेन्शन येईल, ट्रेस येईल, काय करावं असं वाटेल, तेव्हा माझा एक व्हिडिओ ऐक, तुला फ्रेशनेस होईल. पण धर्म आपल्याला फ्रेश करत राहतो, धर्म आपल्याला न्यू करत राहतो, धर्म आपल्याला प्रेरणा देत राहतो, धर्म आपल्याला पुढं जाण्यासाठी संधी देत असतो, धर्म आपलं करिअर बनवत असतो, धर्म आपले कॉन्फिडन्स बनवत असतो, धर्म आपल्याला तारुण्यामध्ये नेत असतो, धर्म आपल्याला यशस्वी करत असतो. म्हणून धर्माकडे पाहायचं आणि त्याचे तत्त्व आपण जर सांभाळले तर धर्म आपल्याला यशस्वी करणार आहे. आणि यशस्वीसाठी आपण धर्म सांभाळायचा असतो. हे सर्वांनी आपले अनुभव सांगितले. उद्याही बी आपल्याला आता अनिल काका आहे, परत नितीन दादा आहे, हे त्यांचे अनुभव सांगणार आहे. यानंतर परमाराय सेवक गोकुळभाऊ तपकिरे आहे, ते बी आपले आता अनुभव सांगतील. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून या. गोकुळभाऊ आहे ना, असं आहे त्यांचं, जोपर्यंत तुम्ही टाळ्या वाजवत नाही, वाजवत बसत नाही, तोपर्यंत असे काही माणसं आहे त्यांना बोलता येत नाही पण करता येतं. त्यांची सेवेचा भाव आहे, ते सेवा करत राहतात. तुम्ही यायच्या अगोदरच तुम्ही जी काल भाजी खाली, सकाळी खाल्ली, त्या साऱ्या भाजीपाला त्यांनी आणून दिली. तर काळजी, मुलं येणार आहे, चला भाजीपाला आणून द्या, गव्हाचं पीठ आणून द्या, अजून काय पाहिजे, काय कामात भरपूर लोड असतं नाही ते येतात. हा, पाण्याचे जार आणून दिले, अजून काही सांगितलं का लगेच आणून देतात. तर काही लोक बोलता येत नाही, करतात. काहींना बोलता येतं, करता येतं, काही फक्तच बोलतात. असे वेगवेगळ्या क्वालिटीचे लोक असतात. तर आपण सगळ्याकडून घ्यायचं. जे सर्व फक्तच बोलतात त्यांच्याकडून नाही घ्यायचं, जे फक्त करतात त्यांच्याकडून नाही घ्यायचं, जे बोलतात करतात त्यांच्याकडून नाही घ्यायचं, सर्वांकडून घ्यायचं. भूक लागली पाहिजे. चांगलं हे कोणाकडूनही घ्यावं, कुठूनही घ्यावं आणि कशातूनही घ्यावं, कोणत्या वेळेस घ्यावं. जो हे करल, आपल्या जीवनात मर्म उतरवी, तो मात्र अपयशी कधी ठरू शकत नाही. आज आपलं पहिला दिवस आहे. सकाळचं सत्र झालं, दुपारचं पण सत्र झालं. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्हाला कोणत्या कोणत्या सवयी आहे. जर कोणी सांगू शकलं नाही तर तुम्हाला वया दिलेल्या आहे, बरोबर. वया लागत असेल तर वया घ्या, पेन घ्या, त्याच्यावर लिहायचं.
का मला ही वाईट सवय होती, मी अजून सोडणार. त्याच्या खाली नाव नाही टाकलं तरी चालेल. तुम्हाला वाटतं अरे नाव टाकलं तर मग कशी बदनामी होईल, हे होईल, ते होईल, काय हरकत नाही. त्याच्यावर लिहा की ही सवय होती, ही सवय मी सोडणार आहे, ही सवय आता मी लावणार आहे. या सर्व अशा लिहायच्या आणि एक बादली आपण ठेवू, त्याच्यात घडी करून टाकून द्यायच्या. त्याच्यात नाव नसेल, काही नसेल, मग फक्त मग मी वाचेन, कारण मग कोणी लिहिली मला काही कळणार नाही आणि अक्षर आम्ही काही चेक करीत बसणार नाही. आलं का लक्षात? शेवटी असे प्रयोग आपण करणार आहोत आणि या शिबिरातून बरंच काही तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू. तुमची घेण्याची भूक मात्र असली पाहिजे आणि तुम्ही घेऊन जाणार आहात नक्की, बरोबर? आला बारकेचे सर पण आले, अजून कोण आलं? हा, ही दिदी आली, विद्यार्थिनी. वा, अरे वा, बघा सर्वांची विद्यार्थिनी, शिक्षक आहे सर, त्यामुळं विद्यार्थिनी ला घेऊन आलेले